आपलं हे महाराष्ट्र शिक्षण मुक्त मंचातर्फे आयोजित हे दुसरं वेबिनार आहे. हे घेण्याची तातडीची गरज म्हणजे साधारण मला वाटतं की 8 दिवसाच्या अंतराने हे दुसरं वेबिनार आपण घेतो आहोत. पहिलं वेबिनार जे घेतलं होतं ते एकूणातच शहरी आणि ग्रामीण भागातल्या मुलांच्या जीवनावरती होणारे परिणाम हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली चर्चा झाली होती, चांगले मुद्दे आले होते. आमची त्याच्यावरती आता पुढची स्ट्रॅटेजी अशी आहे की त्या मुद्द्यांवरती आधारित एक पत्र तयार करायचं आणि ते सादर करायचं. ह्या दुसऱ्या वेबिनारमध्ये सर्वांचं स्वागत करते. दुसरं वेबिनार हे प्रामुख्याने ह्या कोविडच्या सिच्युएशनमुळे जे लॉकडाऊन कोविडमुळे जे लॉकडाऊन झालेले आहे त्या लॉकडाऊनच्या सिच्युएशनमुळे चित्र नाही बोलणार इतर आवाज येत आहेत, सगळे म्यूट करतील का आपला माईक? मांगी जी, मैंने सबको म्यूट कर दिया है। जो बोलेंगे वो अपना माइक अनम्यूट कर सकते हैं। जी 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 प्लीज स्पीकर ही अनम्यूट करें ताकि मीटिंग चल सके। जी। तर या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरती म्हणजे एकूणातच जेव्हा काही संकट येतं, चॅलेंज येतं, त्यावेळेला जास्त परिणाम जो होतो तो वंचित घटकातल्या समूहातल्या स्त्रिया, मुलं आणि एकूणातच माणसांवरती होतो. तर आजचं सुद्धा वेबिनार जे आहे ते प्रामुख्याने जे वंचित घटक आहेत की भटका समाज आणि आदिवासी समाज, तर ह्या समाजातल्या मुलांच्या शिक्षणाची परिस्थिती काय आहे आणि काय पुढे होऊ शकतं, काय पुढे आव्हानं काय आहेत, त्याच्यावरती उपाय काय असू शकतात, यावरती जरा एक थोडासा विचार करण्यासाठी आणि काही जाणून घेण्यासाठी जे प्रत्येक जण आपापल्या परीने सूचना किंवा सोल्युशन्स त्याच्यावरती शोधायचा प्रयत्न करते. तर ही काय प्रकारची सोल्युशन्स असू शकतात याच्यावरती आज आपल्याला विचार करायचा आहे. आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की शिक्षण हक्क कायदा आला आपल्याकडे 2009 साली आला आणि 10 सालापासून लागू झाला. तर तो असा सहजासहजी शिक्षण हक्क नाही मिळालेला. त्याला जवळजवळ 100 वर्षांची परंपरा आहे, लढा आहे. संजय शिंदे, तुमचा माईक कृपया म्यूट करा. संजय शिंदे, कृपया माईक म्यूट करा. तर त्यालाच आता चॅलेंज मिळताना दिसतंय. दुसरं असं आहे की बालमजुरीचा सुद्धा आपल्याकडे कायदा आला, त्याला सुद्धा जवळजवळ एक 20 ते 25 वर्षांचे प्रयत्न सर्व पातळ्यांवरचे कारणीभूत ठरलेले होते आणि त्याच्यात बालमजुरीचा कायदा आपल्याकडे आलेला आहे. तर हे दोन्ही कायद्यांना आव्हान निर्माण होण्यासारखी परिस्थिती आताच्या सगळ्या लॉकडाऊनच्या स्थितीमुळे निर्माण झाली. त्याच्यामुळे सुद्धा हे काही एक धांडोळा घेण्याची एक गरज निर्माण होते की काय नेमकी स्थिती आलेली आहे. आता डिजिटल एज्युकेशन आले की ज्याचा विचार शिक्षण हक्क कायद्यामध्ये केला गेला पण नव्हता. म्हणजे आता जे काही समाजामध्ये बदल मोठ्या प्रमाणात घडतायत ते इतक्या वेगाने घडतायत की कायदे सुद्धा काही कालबाह्य होत आहेत की काय, कायद्यातल्या तरतुदी इतक्या लवकर कालबाह्य होत आहेत का काय, अशी परिस्थिती निर्माण होते. तर ह्या सगळ्याचा परामर्श आपल्याला घ्यावा लागेल. आपला वेग तंत्रज्ञानाच्या बदलाशी जुळणारा आपला वेग असेल का, आपला विचार करण्याचा आणि आपल्या कृतीचा वेग असेल का, हे आता येणारा काळ ठरवेल. तर हे चॅलेंज जे आता एकूणातच शिक्षण हक्काच्या समोर उभे राहिलेले, तर ते जरा थोडंसं समजून घेऊया, त्याच्यातनं काही काय उपाय आहेत हे समजून घेऊया, याच्यासाठी आजचं हे वेबिनार आहे. मी फार त्यात आता वेळ घालवत नाही, कारण आपल्या 3 वक्ते जे आहेत त्याच्यापैकी एक जे आहेत अनुराधा कुलकर्णी, त्यांना जायचं आहे, त्यांना 11:30ला दुसरी मीटिंग आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की सामाजिक न्याय विभागाचं त्या प्रतिनिधित्व करतात, त्यांच्याकडे आपण समजून घेऊया. तत्पूर्वी डॉक्टर मुमळे यांना मी विनंती करते की त्यांनी 1-2 मिनिटांमध्ये आपला प्रास्ताविक करावा आणि सर्वांचं स्वागत करावं. हॅलो हॅलो, ऐकायला येत आहे डॉक्टर? हा, मी प्रथमतः आरटी फोरम महाराष्ट्राच्या वतीने सोबतच नॅशनल आरटी फोरमच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपण खऱ्या अर्थाने मुलांचा जो हक्क आहे त्यांना तो कसा अबाधित राहू शकेल याच्याकरता आपण सर्व प्रयत्नशील आहोत, आपण सर्व लोक संवेदनशील आहोत. मला असं वाटतं की आपल्या या सर्व चर्चेतून खूप काही चांगलं निष्पन्न होऊ शकेल आणि याची अंमलबजावणी सुद्धा होऊ शकेल असं मला वाटते. आपण महाराष्ट्र सरकारमध्ये मोठ्या मुख्य पदावरती आहात, याचा उपयोग सुद्धा मुलांना चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आम्ही आपल्या सोबत आहोत, आरटी फोरम आपल्या सोबत आहे.
मी परत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून आपल्या या वेबिनारला सुरुवात करावी अशी मी विनंती करतो. हेमांगी ताई. हो. आजच्या चर्चेचं म्हणजे मेसेज पाठवलाय त्याच्यामध्ये सगळं दिलेलंच आहे, पण आजच्या वेबिनारचा प्रमुख विषय असा आहे की टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवरती जे काही आदिवासी आणि भटक्या समाजातल्या मुलांचं शिक्षण प्रभावित झालं आहे, तर त्या विषयावरती आपण आज जास्त करून चर्चा करणार आहोत. आपल्याकडे 3 वक्ते आलेले आहेत. मी स्वागत करते अनुराधा कुलकर्णी मॅडम. आलेत का? हो, आली, जॉईन झाली. या बऱ्याच खूप क्रिएटिव्ह अशा अधिकारी आहेत आणि शिक्षण विभागामध्ये त्या अभ्यासक्रम डिपार्टमेंटचं प्रतिनिधित्व करत होत्या, प्रमुख पद होतं त्यांच्याकडे. अजूनही त्या शिक्षण विभागामध्ये आहेत आणि त्याच बरोबरीने त्यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांचा सगळ्या त्यांच्याकडे हे आहे, जबाबदारी आहे. तर मी अनुराधा कुलकर्णीचं स्वागत करते. आपल्याकडे शिक्षण आदिवासी विकास विभागाचे आयुक्त किरण कुलकर्णी हे पण उपस्थित आहेत. हे सुद्धा खूप विचारी आणि खूप कल्पक आणि खूप सद्भावना आणि चांगले इंटेन्शन असलेले काही जे अधिकारी आहेत आणि खूप प्रयत्न करणारे अधिकारी आहेत, त्याच्यापैकी किरण कुलकर्णी आहेत असं मला खरंच त्यांच्या बाबतीत म्हणायला आवडेल. तर त्यांचंही मी इथे स्वागत करते. कुलकर्णी सर, स्वागत तुमचं. आणि अश्विनी सोनावणे मॅडम आपल्याकडे आहेत. त्या गडचिरोलीमध्ये गट शिक्षणाधिकारी म्हणून काम करतात आणि त्यांचं सजगपणे काम करणाऱ्या अधिकारी असं आपल्याला त्यांच्याबाबत म्हणता येईल. खूप सारा विचार करतात, व्यवस्थेमध्ये राहून सुद्धा उत्तम पद्धतीने विचार करून आपल्या ह्याची मांडणी करतात आणि जे काही आपलं म्हणणं आहे ते वेळोवेळी मांडत राहतात. त्यांनी एकूणच गडचिरोलीमध्ये असताना पूर्ण आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा, आदिवासी व्यवस्थित त्यांना आकलन आहे आणि त्या आकलनासाठी आवाज येतोय. मित्र जी, आप इसको म्यूट कर देंगे तो अच्छा होगा. मित्र जी, कोई रेडमी करके फोन, प्लीज उनको म्यूट कर दीजिए. वो बार बार ऑन हो जा रहा है, मैं तो म्यूट कर रहा हूँ, फिर होगा कि वो उसको अनम्यूट ना करे. अच्छा, बताओ जी, मैंने म्यूट कर दिया है. तर असे आपल्याकडे आज 3 वक्ते आलेले आहेत आणि ह्या सगळ्यांच्या समोर हा विषय आता असा आहे की एकूणात निर्माण झालेली आव्हानं काय आहेत, त्याच्यावरती डिपार्टमेंट आपल्या स्तरावरती काय उपाययोजना करत आहे. निवासी शाळांचा प्रश्न एक 2च मिनिटं मी आणखीन घेते. आता शिक्षण विभागाने एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शाळा कशा सुरू कराव्या त्याची एक मार्गदर्शक सूचना दिलेली आहे. पण त्याच्यामध्ये असं दिसतं की ह्या ज्या निवासी शाळा आहेत, सोशल जस्टिस विभागाच्या आहेत किंवा आदिवासी विकास विभागाच्या आहेत, तर त्या निवासी शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांच्या शिक्षणाचं त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा अंतर्भाव दिसत नाहीये. म्हणजे ही मुलं आता आपापल्या घरी आहेत, निवासी शाळा सुरू होतील का, केव्हा सुरू होतील, मग त्यांचं शिक्षण केव्हा सुरू होईल, मग ती मुलं गावामध्ये असणार आहेत, तर गावामध्ये असल्यानंतर मग ती जिल्हा परिषद शाळांमध्ये जाऊ शकणार आहेत का, मग त्यांचा आहार तिथे मिळेल का, असे सगळे खरं तर ह्या वसतिगृहातल्या मुलांचे किंवा या डिपार्टमेंटच्या शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांचे प्रश्न आहेत. तर त्याचा जरा थोडासा आपल्याला ऐरणीवरती घेण्याची गरज आहे आणि त्या मुलांचा काय विचार केलाय, म्हणजे कुठल्याही विभागाने, शिक्षण विभागाने असेल, आदिवासी विकास विभागाने असेल किंवा सामाजिक न्याय विभागाने असेल, तर हे जास्त करून आपल्याला समजून घ्यायचंय. आता हे इथे कोरोनाची पार्श्वभूमी ही प्रत्येक ठिकाणी वेगळी, आदिवासी भागामध्ये वेगळी आहे, तर तेच अफेक्शन किती आहे आणि मग त्या प्रत्येक विभागानुसार हे धोरण बदलणार आहे का, त्याची अंमलबजावणी बदलणार आहे का, हे आपल्याला ह्याच्यामध्ये समजून घ्यायचंय. आरोग्याचे काय प्रश्न आहेत आणि आरोग्य कशा पद्धतीने बाधित होणार आहे, सुरक्षितता मुलांची कशा पद्धतीने बाधित होणार आहे, त्या सगळ्यांचा आपल्याला जरा ह्या मुलांच्या अंगाने जास्त करून विचार करायचा. तर मी विनंती करते अनुराधा कुलकर्णी मॅडमना की त्यांनी सामाजिक न्याय विभागाचा जो काही विचार करत आहे किंवा पुढे काही करू इच्छितात तर त्याच्याबद्दल कृपया मांडणी करा. नमस्कार, मी अनुराधा बोलते. सध्या सामाजिक न्याय विभागाच्या ज्या 90 रेसिडेन्शियल स्कूल्स आहेत त्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. जबाबदारी म्हणजे त्याबाबतचं नियोजन हे करायला लागतं. आता सध्याच्या पार्श्वभूमीवर या शाळांची पहिली अडचण आहे म्हणजे या शाळा आमच्या ताब्यातच नाहीयेत. जवळजवळच्या 90 बिल्डिंग आहेत, त्यातल्या 65 बिल्डिंग या कलेक्टरनी ताब्यात घेतलेल्या आहेत क्वारंटाईन सेंटर म्हणून. म्हणजे जरी आम्ही काही प्लॅन केले की शाळा सुरू करायची कुठल्या तरी पद्धतीने, परंतु आज आम्हाला त्याचा सुरू करता येत नाही. त्यामुळे आम्हाला शालेय शिक्षणचं जे काही गाईडलाईन आहे त्यात फॉलो करावे लागणार आहेत. कारण
बेसिकली तिथं क्वारंटाईन सेंटर केल्यामुळे आणि ते ऍक्टिव्ह क्वारंटाईन सेंटर्स आहेत, त्यामुळे तिथले पेशंट काढून शाळा सुरू करणे असं आम्ही म्हणू शकत नाही आहोत. त्या तिथल्या स्थानिक प्रशासनानं बिल्डिंग ताब्यात घेतलेल्या आहेत आणि ऍक्च्युली जेव्हा शाळा सुरू करायची जरी म्हटलं तरी आता अशी अडचण आहे की मुळात आमच्या शाळा ज्या आहेत त्या ऑल ओव्हर महाराष्ट्रात पसरलेल्या आहेत. मला वाटतं 90 आमच्या ह्या रेसिडेन्शियल स्कूल आहेत आणि 19 या ज्या एडेड आहेत. परंतु त्या या सगळ्या ज्या शाळा आहेत त्या स्कॅटर्ड आहेत, म्हणजे अशा विशिष्ट पॉकेटमध्ये ती मुलं आहेत आणि तिथनंच ती येत आहेत हे नाहीये. आमच्या पूर्ण राज्यभरातनं मुलं त्या 90 शाळांमध्ये किंवा त्या 19 शाळांमध्ये येत आहेत. त्यामुळे ह्या मुलांना ट्रॅक करणं हे आमच्याकडे आता खूप महत्वाचं काम झाले. आणि आपण जर बघितलं की स्थलांतराचा विषय बघितला आपण की बऱ्याच वेळेला टीव्हीवर दाखवलं गेलं की पार्टिशन नंतर सगळ्यात मोठं स्थलांतर हे झालेलं आहे. तर आता आम्हाला हे पण बघायला लागतं की आमच्याकडे येणारी मुलं आज आहे त्या ठिकाणी आहेत का ते राज्य सोडूनही गेलेली आहेत का अजून कुठे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेलेली आहे. म्हणजे असा सर्वे आम्ही एक आमच्या शिक्षकांच्या मदतीने आता सुरू केलेला आहे की आपल्याकडे जी ऍडमिट झालेली मुलं आहेत ती आता नेमकी कुठं आहेत, त्यांच्या फॅमिलीज कुठं आहेत आणि जर त्यांच्या फॅमिली दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेल्या आहेत आणि मग त्यांना तिथनं त्यांच्या पहिल्या शाळेमध्ये येणं अडचणीचं असेल तर दुसऱ्या शाळेमध्ये त्या जिल्ह्यातल्या आमच्या शाळेमध्ये त्यांना जाता येईल का हे आम्ही थोडासा प्लॅन करतो की त्यांचं शिक्षण त्यामुळे थांबून नये किंवा त्यांच्या पालकांना कन्व्हिन्स करणं की नाहीतरी रेसिडेन्शियल स्कूल आहे, मूल तुमच्याजवळ राहणारच नाही, आमच्याकडेच ते 24 तास राहणार, तर ते मूळच्या शाळेमध्ये सुद्धा ते परत येऊ शकतो. असे 2 ऑप्शन आम्ही त्याच्या बाबतीत केलेले आहेत. परंतु हा सर्वे आमचा आता चालू आहे. दुसरं आहे की आता वेळ आलेली की अध्ययनाची ऍक्च्युअली वेळ सुरू झालेली आहे. म्हणजे सगळीकडे तीच गडबड दिसून येते की आता शाळा सुरू होत आहे, मुलांचं शैक्षणिक नुकसान होतंय का काय, हा सगळ्याचा विचार करता थोडासा आम्ही हे विचार केला की एकूण 6वी ते 10वी पर्यंत आमच्या शाळा आहेत, तर 6वी ते 8वीची जी मुलं आहेत त्यांचा करिक्युलम हा थोडासा जरी कमी केला आणि थोडं एक्स्ट्रा घेतलं तर तो 7-8 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये पण तसा तो व्यवस्थितपणे संपू शकतो. म्हणून पहिल्यांदा आम्ही असा विचार केलेला आहे की आपण फेज वाईज जरी शाळा सुरू केल्या तर पहिल्यांदा 9वी-10वीच्या मुलांना बोलवायचं, त्यांचं व्यवस्थित रुटीन सुरू झालं की 6वी ते 8वीच्या मुलांना बोलवायचं आणि हे सगळं बोलवताना मुलांचं मेडिकल चेकअप, तिथं आमचे जे शिक्षक येणार आहेत त्यांचं मेडिकल चेकअप, त्यांचे कर्मचारी जे आहेत आमचे जे काही मेसचे असतील त्यांना तिथले हे असतील सुपरवायझर असतील, सिक्युरिटी असतील, काम करणारे असतील, बीव्हीजीचे जे आमचे कर्मचारी आहेत स्वच्छतेचे काम करणारे, या सगळ्यांचं आम्हाला आधी मेडिकल करायला लागणार आहे, तरच त्यांना आम्हाला कॅम्पसमध्ये एंट्री देता येणार आहे. नाहीतर एवढं सगळं सांभाळून सुद्धा जर एखादा जरी कोविड पॉझिटिव्ह असलेला गेला तरी आमच्या मुलांना त्याचा संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे ही सगळी आम्ही म्हणजे आरोग्याच्या हेल्थच्या दृष्टीने हे प्लॅनिंग केलं की जेव्हा शाळा सुरू करू तेव्हा पूर्ण शाळा सॅनिटाईज करणार आहोत आणि येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे आणि मुलांचंही मेडिकल चेकअप हे होणार आहे. फिटनेस सर्टिफिकेट असेल तरच त्याला पुढे एंट्री मिळणार आहे आणि शिवाय त्यांना स्वच्छतेच्या सवयी वगैरे ज्या आहेत किंवा ह्या कोविडचा काय प्रादुर्भाव आहे त्याच्यापासून आपल्याला कसं वाचायचं आहे याबाबत अवेअरनेस सुद्धा आम्ही पालक आणि मुलं त्या दोघांमध्ये थोडंसं सध्या आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा काही लिंक्स पाठवून वगैरे त्यांना करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि ऍक्च्युअली जेव्हा मुलं ऍडमिट होतील त्यावेळेला पालकांचे आम्हाला याबाबत अवेअरनेस करायला लागणार आहे आणि मुलांचंही करायला लागणार आहे की नेमकं त्यांनी आता वागण्या बघण्याच्या त्यांच्या ज्या सवयी आहेत त्याच्यामध्ये थोडासा बदल कसा करणं अपेक्षित आहे किंवा ते एकदम ग्रुपमध्ये खेळतात, ग्राउंडवर एकमेकांशी खूप जवळ जाऊन खेळतात, वर्गामध्ये त्यांचं सुरू असतं, हे सगळं आम्हाला त्यांना खूप वेगळ्या पद्धतीनं त्याचा हँडल करायला लागणार आहे आणि त्यांना थोडेसे वर्तनाचे जे नियम म्हणतो आपण स्वच्छतेच्या नियमाबरोबर वर्तनाचे जे नियम आहेत सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी ते त्यांच्यावरती एनकल्केट करण्याची एक जबाबदारी आमच्या शिक्षकांवर आलेली आहे. त्याबाबतही शिक्षकांशी आमची चर्चा झालेली की आपल्याला मुळात मुलांना शिकवण्यापूर्वी आता आपण एकमेकांशी कसं वागायचंय ह्याच्या बाबतही त्यांना सूचना देण्याची गरज आहे, आमच्या लक्षात आलं आणि त्या पद्धतीने थोडंसं काम सुरू आहे. आता डिजिटल आणि आता हे सगळं फिजिकल सुरू झाल्यावरती, परंतु आता मेन आमची अडचण अशी आहे की आम्ही 1-to-1 मुलांना नाही बोलवू शकत, तर डिजिटल प्लॅटफॉर्मचा आम्हाला वापर करता येईल तर तोही आम्ही सर्वे केला. परंतु दुर्दैवानं जवळजवळ 40% मुलांच्याकडेच फक्त आमचा अँड्रॉइड फोन आहे किंवा त्यांच्या पालकांकडे आहे आणि जवळजवळ 60% मुलांना ते उपलब्ध होत नाहीये. आताच्या कंडिशनला आम्ही ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे ऑनलाईन आम्ही सुरुवात केलेली आहे आणि इतरांनाही सांगितले की जरा थोडंसं शेजारी किंवा तुमच्या गावात कोणी असेल की ज्याच्याकडे अँड्रॉइड फोन आहे आणि तो देऊ शकेल असा थोडासा कॉन्टॅक्ट करा, सुरू करा. थोडंसं ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेस आमची सुरू झालेल्या आहेत. ऑनलाईन आमच्या पालकांच्या बैठकाही झालेल्या आहेत. आमच्या सहाय्यक आयुक्त जे आहेत जिल्ह्याचे अधिकारी जे आहेत त्यांनी ह्यामध्ये लीड घेऊन बऱ्याचशा ठिकाणी पालकांचं उद्बोधन केलेलं आहे.
आहे की आता थोडंसं आपण मोड कसा एज्युकेशनचा बदलतो आहे त्यांना सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर बऱ्याचशा मुलांचे आमचे सुरू झालेले आहेत क्लासेस. त्यांना काही ऑफलाईन असेल तर त्यांना काही प्रिंटआउट वगैरे देता येतात का, काही असाइनमेंट्स देता येतात का, काही होमवर्क देता येते का, याबाबत आमचे शिक्षक आता प्रयत्न करतात. आणि मग ह्या सगळ्या बदलत्या ह्याच्यासाठी शिक्षकांना सुद्धा काही ट्रेनिंग देणं गरजेचं आहे हे आयडेंटिफाय केलं. मग काही शिक्षकांच्या अडचणी येतात, मॅडम हे असं कसं, मग त्यावेळेला ह्या शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी किंवा त्यांना सक्षम करण्यासाठी सुद्धा एक ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मला कोणी उपलब्ध म्हणजे एक दोन जणांशी बोलणं झालं तर एक दोन जणांनी पुढे येऊन सांगितलं की बाबा तुमचे टीचर्स फार नाही, तुमचे एक टीचर्स आहेत म्हणजे त्यांना आम्ही ट्रेन करू 1 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये. त्या पद्धतीने आम्ही त्यांचा टीचर ट्रेनिंगचाही प्लॅन आम्ही केलेला आहे. पुढचा जो जोशी मॅडमचा बोलण्याचा मुद्दा आलेला होता की मिड डे मील किंवा फूड, तर त्या बाबतीत आम्हाला आता सध्या काही करता येणार नाही, कारण का आमच्याकडे मिड डे मील सारखी योजना नाहीये. आम्ही मुलं राहायला आली रेसिडेन्शियल स्कूल की त्यांचं भोजन ठेका असतं किंवा सेंट्रलाइज किचन सारखी पण आमच्याकडे अजून कॉन्सेप्ट सुरू नाही झालेली. त्यामुळे आम्हाला त्यांना फूड किंवा आपण म्हणतो ड्राय हे आहे की त्यांना शिधा देणं तसंही आम्हाला की आता आमच्या विचारात काही नाहीये, कारण का आमची मुलं ही फक्त त्या तालुक्यातली शाळा आहे तर फक्त केवळ त्याच तालुक्यातली मुलं असतील असं नाहीये. वेगळ्या तालुक्यातली, वेगळ्या जिल्ह्यातली, म्हणजे नगरमध्ये आमचा मुंबईचा सुद्धा मुलगा सापडू शकतो, गडचिरोलीमध्ये पण चंद्रपूरचाही मुलगी येऊ शकतो. त्यामुळे आम्हाला त्या मुलांना प्रत्यक्ष घरी जाऊन किंवा त्यांना शाळेमध्ये बोलवणं आणि तेवढं अन्नधान्य देणं हे त्यांनाही परवडणारं नाहीये आणि आम्हालाही करणं ते शक्य होणार नाही. त्यामुळे पुढच्या बाबतीत आम्ही आत्ताच्या कंडिशनला त्यांना काही मदत करू शकत नाही. ज्या वेळेला फिजिकली शाळा सुरू होतील त्यावेळेला आमचं रेग्युलर रुटीनचं जो भोजन ठेका आहे तर ते मुलांना तिथे व्यवस्थित जेवण हे आम्ही देऊ शकतो. बेसिकली आता आमचं बेसिक महत्वाची अडचण आमच्या समोर आहे की आम्ही या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या सहाय्यानं 100% मुलांपर्यंत पोहोचू शकत नाहीये. आणि त्यातलं मग त्या जी मुलं ह्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाहीये तर त्यांच्यामध्ये कुठे इन्सिक्युरिटी निर्माण होऊ नये किंवा ती थोडीशी कुठे मागं पडू नये त्याच्यासाठी आपल्याला काय त्यांच्यासाठी वेगळा प्लॅन तयार करता येतो त्याच्यावर आमचं सध्या अजून डिस्कशन आहे, पण अजून आम्ही त्याचं ओव्हरकम केलेलं नाही. ही अडचण अजूनही आमची आहे. तर तुमच्या आजच्या डिस्कशनमध्ये याच्याबाबत जर आम्हाला काही सजेशन्स मिळाले तर ते फार महत्वाचे आहे. आदिवासी विभागाने काही वेगळा प्लॅन केलेला आहे का तेही आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. आपण दुसऱ्यांकडे आपण जायला हरकत नाही. मला महत्वाचे जे मुद्दे मांडायचे होते ते मी आणि बेसिकली अजून एक असं येतं की फॅमिली बॅकग्राऊंड ह्या मुलांची घेते तर बहुतांशी मुलांचे पहिल्या पिढीतली म्हणजे पहिलीच पिढी आहे शाळेत येणारी, त्यामुळे घरातून त्यांना खूप सपोर्ट मिळणार नाही. की आता जे आपण बघतो की खाजगी शाळातून मुलांचे आई वडील त्यांना घेऊन बसतात ऑनलाईन क्लासेससाठी, त्या मुलांच्या बाबतीत नाहीये. त्यांना स्वतःला सेल्फ मोटिवेशन आता त्या मुलांमध्ये निर्माण करणं आणि त्यांनी शिकणं हे पण खूप महत्वाचं आहे. ते एक आमच्या पुढे चॅलेंजेस आहे की मुलं समोर कोणीही नसताना त्यांना फोर्स करायला सेल्फ मोटिवेशन सेल्फ स्टडी करतील, हे एक चॅलेंज माझ्या शिक्षकांच्या पुढे आहे. त्यात आपण दुसऱ्यांकडे जायला हरकत नाही. जोशी मॅडम माझे मुद्दे जे होते ते मी मांडलेले आहेत. थँक्यू. थँक्यू मॅडम. तुम्ही परत जॉईन होणार आहात का तुमच्या मीटिंगची मीटिंग संपली माझी जर लवकर तर मी जॉईन होते. 1 वाजेपर्यंत आपला आहे हे, तर मी जॉईन होईल. म्हणजे त्यावेळेला काही प्रश्न असतील किंवा काही मुद्दे असतील तर ते तुमच्या समोर मांडता येतील. हो हो नक्की. त्याच्या आधी फक्त एक जरा असं विचारायचंय की ही मुलं आता आपापल्या ठिकाणी असतील, राज्याबाहेर गेलेली असतील किंवा राज्यामध्ये सुद्धा असतील, तर त्या ठिकाणी तिथे जर इतर परिसरामध्ये शाळा उपलब्ध असतील तर त्या शाळांमध्ये ही मुलं जाऊ शकणार नाहीत का? म्हणजे त्याचा काही समन्वय शिक्षण विभागाशी झालेला आहे का? नाही, तसं बोलणं चालू आहे आमचं, परंतु आधी आम्हाला हे ट्रेस करायला लागेल की आमचं मूल कुठे. त्याच्यासाठी सर्व्हे झाल्यावर मग ऍट ऍक्च्युअल कंडिशन घेऊन होईल. आणि अजूनही आपण बघितलं तर शालेय शिक्षणाच्या विभागाच्या शाळा सुद्धा सुरू झालेल्या नाहीयेत फिजिकली. बरोबर, सुरू झाल्या नाहीयेत आणि ते शाळा आणि जर त्या ज्यावेळेला होतील त्यावेळेला आमची कंडिशन असेल तर आम्ही लगेच सुरू करू. ओके. ह्याचा थोडासा मुद्दा पुढे येतो. म्हणजे आता शिक्षण सगळे दोन्ही विभागांची लोक आहेत. आम्ही काही लोकांशी याच्याबद्दल बोलत होतो तेव्हा मुद्दा असा येतो की ही मुलं जिल्हा परिषद शाळांमध्ये जायला सुरुवात झाली तर प्रश्न असा निर्माण होतो की मग ह्या डिपार्टमेंटच्या शाळांचं काय करायचं. म्हणजे तोही एक त्यांच्यापुढे प्रॅक्टिकल प्रश्न उभा राहतो. त्याच्यामुळे कोणी आपली मुलं सोडायला तयार नाहीये तर काय, असं एक चित्र दिसतं का? असं ते दिसतं की आदिवासी विकास विभाग पण म्हणतो की आपली मुलं सोडूया नको आणि सामाजिक न्याय विभाग पण म्हणतो की मुलांना धरून ठेवूया आपण. पण ते धरून ठेवणं ठीक आहे एका परीने, म्हणजे कदाचित आता ती डिपार्टमेंटची गरजही असेल किंवा मुलांची पण काही प्रमाणात गरज असेल, पण तरी देखील याच्यामध्ये मुलांचं शिक्षण फक्त अफेक्ट होऊ नये आणि त्यांना जिथे उपलब्ध आहे तिथे ते मिळावं
हा एक मुद्दा उपस्थित होतो. दुसरा मुद्दा असा उपस्थित होतो की ही मुळातच वंचित घटकातली मुलं आहेत. त्याच्यामुळे आहार म्हणजे पालक वसतिगृहांमध्ये पाठवण्याचं सगळ्यात प्रमुख कारण हे पण आहे की त्या मुलांची सगळी सोय तिकडे होते. दोन्ही वेळच्या जेवणाची सोय होते, त्याच्या निवासाची आणि सगळी प्राथमिक गरजांची सोय होते. तर ती सोय आता होणार नाही आणि आता तर परिस्थिती आणखी बिकट आहे. म्हणजे पालकांची आर्थिक परिस्थिती कदाचित आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मुलांच्या परत कुपोषणाचा आणि त्यांच्या आहाराचा प्रश्न विशेषतः या दोन्ही विभागातल्या मुलांचा तो निर्माण होऊ शकतो. म्हणजे जिल्हा परिषद शाळांमध्ये किमान आहार तरी उपलब्ध होऊ शकेल, तर तिथे सुद्धा जर ही मुलं दाखल नसेल तर तोही त्यांना मिळणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये डिपार्टमेंटने काही या मुद्द्यांचा विचार करून त्यांच्या खरोखरच आहाराच्या आणि शिक्षणाचा हे लक्षात घ्यायला हवा. एवढा फक्त मुद्दा आमच्या चर्चेत आलेला आहे. कुलकर्णी मॅडम, तुम्हीच फक्त याच्यावरती बोला. थोडंसं असं होतं की तुम्ही जो मुद्दा म्हणला की मिळणाऱ्या प्राथमिक गरजा ह्या ज्या आहेत त्या या शाळांमध्ये भागवल्या जातात आणि 6वीच्या ऍडमिशनच्या वेळेला मला असं आता लक्षात आलं की 6वीला ऍडमिशनला आमच्याकडे खूप डिमांड आहे की मुलं येऊ इच्छितात शाळांमध्ये. फक्त प्रॅक्टिकली त्या शाळा सुरू होत नाहीत म्हणून ती बाहेर आहेत. त्यामुळे त्यांना झेडपीच्या शाळेत जायचं ते इथे यायचं. हॅलो आवाज दिला. हॅलो हॅलो, आपला आवाज ऐकायला येत नाहीये. तोही प्रश्न आहे. तर हाता राहिला पुढचा जो प्रश्न येतो आहे. हॅलो, आता येतोय. मुलांचा जो पुढचा प्रश्न आहे मिड डे मीलच्या बाबतीतला, तर एक तर सामाजिक न्यायाच्या ज्या शाळा आहेत त्या 6 ते 10च्या आहेत. त्यामुळे 6वी ते 8वीच्या मुलांना ती सोय होऊ शकणार आहे. तर म्हणूनच म्हणलं की आमची मुलं कुठं आहेत तिथं त्यांचं आयडेंटिफिकेशन लोकेशन झालं तर तिथल्या पीओनशी मला कॉन्टॅक्ट करून बाबा माझी एवढी मुलं आहेत ती लिस्ट आउट करून त्यांना किमान मिड डे मील तरी देता येईल. हा एक मेसेज मला देता येईल किंवा आयुक्त कार्यालय आहे ते असं प्रपोजल म्हणून शिक्षण विभागाकडनं त्याची मान्यता घेऊन त्या मुलांना आहार देता येईल. म्हणजे ती काय अगदी न होण्यासारखी गोष्ट आहे असं वाटत नाही. हॅलो, दुसरं मॅडम तुम्ही जे म्हटलंय ना, हॅलो ऐकताय का? हो ऐकते. हा, तुम्ही जे म्हटलंय की 60% लोकांकडे ऑनलाईनची व्यवस्था होऊ शकेल मुलांपर्यंत. नाही 40% होईल, 60% नाही होणार. अच्छा 40, तरी पण 40% जरी म्हटलं ना तुम्ही मॅडम तरी पण शक्यच नाही. कारण एक तर त्याचा उपयोग काहीच होणार नाही. कारण ज्यांच्याकडे मोबाईल असतात ते लोक कामाला जातात आणि भविष्य पाहणं किंवा इतर इतर अशा अलग अलग कामासाठी जातात. त्याच्यामुळे त्याचा उपयोग मुलांसाठी होईल याचं काही अपेक्षा ठेवणं योग्य होणार नाही असं मला वाटते. नाही, एक थोडंसं सबमिशन आहे की हा जो प्लॅन आउट केला, एक तर माझ्या छोट्या शाळेत आणि मुलं कमी आहेत, पण आम्ही पालकांशी बोलू शकतो. तर पालकांच्या वेळेनुसार साधारणपणे आम्ही वेळा मागून घेतल्या की कुठल्या वेळेत येईल. कॉमन वेळ आम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी मिळालेली आहे. तर माझे टीचर त्या वेळेत ते व्हिडिओ पास ऑन करतात. त्याच्यामुळे काय होईल, बाकी मुलांमध्ये एक थोडंसं इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येईल. म्हणजे ते एक मोठी वाईट गोष्ट होईल. हो, तो मी मुद्दा मांडलेलाच आहे. करू नये असं मला वाटतं. माझा आग्रह असा राहील आमच्या किंवा तसं करू नये. मगाशी मी बोलताना हा मुद्दा मांडला की माझ्या 60% मुलांना इन्फिनिटी येणार नाही किंवा ती मागे राहणार नाही, ती काळजी मला घ्यावी लागणार आहे. आणि ते सगळ्यात मोठे चॅलेंज सध्या करूच नाही, त्याचा विचार पुढे करता येईल, आता करू नये सध्या विचार. 40% ही संख्या सुद्धा बरीच जास्त वाटते मला. शक्य वाटत नाही 40% सुद्धा असेल की नाही. आहे, माझ्याकडे आहे 40-42% पालकांकडे आहे. हॅलो, मी बोलू शकते का 2 मिनिटं? जोशी मॅडम, मी जरा लिव्ह होते, माझी तिकडची मीटिंग झाली की वाटल्यास परत अटेंड करते मी. एकच फक्त सूचना आहे तुम्हाला, म्हणून 1 मिनिट थांबू शकाल का? हा, बोला. हा, इथे चॅट बॉक्स मध्ये पण आली आहे आणि माझ्यातर्फे पण आहे. चाइल्डलाईनची मदत, तुमची मुलं ट्रॅक करणं ह्या क्षणी मला असं वाटतं सर्वात जास्त महत्वाचा मुद्दा आहे. कारण त्यांचा सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा ते अतिशय महत्वाचं आहे. मुलं ट्रॅक करण्याच्या दृष्टीने चाइल्डलाईन संस्थाचं कार्य जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये आहे. तुम्हाला निवासाचा जिल्हा माहिती असेल तर कृपया चाइल्डलाईनची मदत घ्यावी असं आम्ही सजेस्ट करू. आणि दुसरं म्हणजे स्थानिक, पुन्हा एकदा त्या जर निवासी जिल्हा माहिती असेल तर तिथल्या बालकल्याण समितीला इन्व्हॉल्व्ह करून
या मुलांचा बाकी ठिकाणी कुठे प्रवेश होऊ शकतो का, त्यांना इतर कुठली मदत मिळू शकते का, ह्या सगळ्यासाठी बालकल्याण समिती मदत करू शकेल. तेव्हा ह्या 2 सूचनांचा कृपया तुम्ही विचार करावा. हो नक्की नक्की. धन्यवाद. ओके. थँक्यू कुलकर्णी मॅडम. तुम्ही परत आलात तर अजून काही सूचना असतील किंवा काही असतील तर आपण हो, हो. आता येईल. पुढची मांडणी करण्यासाठी मी किरण कुलकर्णी यांना बोलवते. कुलकर्णी सर हे आदिवासी विकास विभागाचे आयुक्त म्हणून काम करतात. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मी परत एकदा सगळ्यांना सूचना देते की आपला माईक कृपया म्यूट करा, कारण तुमच्याकडे काही टीव्ही सुरू असतो, मुलं बोलत असतात, तर ते सगळे आवाज इथे कॅप्चर होतात आणि बोलणाऱ्या व्यक्तीला अडचण येते. त्यामुळे सर्वांना कृपया सूचना. याची कल्पना आहे की टेक्नॉलॉजी आपण सगळेजण नवीन वापरतोय, नवीन आहे आपल्यासाठी हे, पण ते जरा शिकून घेऊया आणि आपला माईक कसा म्यूट करायचा त्याचा फक्त जरा एक काळजी घेऊया. अजून कोणाचा तरी आवाज येतो, अजून कोणाचा तरी आवाज येतोय, कृपया म्यूट करता का? सविता मोझर यांचा माईक अजून म्यूट नाही झालेला. हे गॅलेक्सी J2 यांचा माईक अजून म्यूट नाही झालेला. ZE6 असे बरेच आहेत की ज्यांचा माइक म्यूट नहीं झालेला. कृपया माइक म्यूट करें। मित्र जी, आप सबके माइक म्यूट कर देंगे तो अच्छा होगा। हेलो, मैंने फिर से म्यूट कर दिया है हेमांगी जी। आपको अपना माइक अनम्यूट करना होगा हेमांगी जी। हाँ जी, किया। मी किरण कुलकर्णी सरांना विनंती करते की त्यांनी कृपया आपले मुद्दे मांडावे। मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये जाणाऱ्या मुलांची सध्या काय स्थिती आहे आणि त्यांच्या शिक्षणाचा आणि एकूण आरोग्याचा काय विचार केला, म्हणजे शिक्षण त्यांचं एन्श्युअर व्हावं ह्याच्यासाठी काय विचार करतायत। म्हणजे ह्याचा मांडण्याचं मुख्य कारण असं की एकदा गॅप पडली की आणखी मोठी गॅप पडली तर ही जी पहिली पिढी शिकणारी असेल ती पुन्हा मागे येते। तर हे असं काही होऊ नये आणि ती पिढी पुढे जात राहावी, म्हणजे मुलं पुढे जात राहावी, यासाठी आपण काय विचार केलाय जरा कृपया आपण मांडणी करावी। सर्वांना नमस्कार। मला अतिशय आनंद होतो आहे की एवढ्या मोठ्या ग्रुप समोर जवळपास 200 पार्टिसिपंट्स आता दिसत आहेत आणि ते संख्या वाढतच चाललेली आहे। एवढ्या मोठ्या मॉब समोर एवढ्या महत्वाच्या विषयावरती बोलायची संधी आदिवासी विकास विभागाचा प्रतिनिधी म्हणून मला मिळते आहे, ही फार एक चांगली गोष्ट आहे। त्याचं कारण असं की माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की 1 जुलैपासून शैक्षणिक वर्ष सुरू व्हायला पाहिजे। शाळा बंद किंवा चालू काही असल्या तरी शिक्षण थांबू नये अशी भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडलेली आहे। त्या पार्श्वभूमीवरती आमच्या विभागातर्फे अनेक पर्याय आम्ही विचारात घेत आहोत। शिक्षण चालू ठेवण्याचा पर्याय असेल किंवा आता जो उल्लेख झाला तो आहार आणि इतर जे प्रश्न आहेत याबद्दलचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि त्या पर्यायांपैकी कोणता पर्याय किंवा त्याचं कॉम्बिनेशन आपल्याला सोयीचं होईल याच्यावरती आमच्या विभागामध्ये विचार मंथन सध्या चालू आहे। 1 जुलैपर्यंत त्याच्यावरती निर्णय होऊन प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करायची आहे। या जंक्चरला आपल्यासारख्या महाराष्ट्राच्या शिक्षण विषयामध्ये काम करणारी लोक आणि शिक्षणाबद्दल आस्था असणारी लोक आणि त्याबद्दलची आता जी अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा याची तळमळ असणारी लोक या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलेलो आहोत। आणि मला असं वाटतं की आपल्या सर्वांकडून जे इनपुट्स मिळतील त्या इनपुट्सचा आम्ही जे वेगळे वेगळे पर्याय बघतो आहोत, तपासतो आहोत, त्याच्यामध्ये निश्चितच उपयोग होईल आणि नियोजन निश्चित व्हायला त्याचा उपयोग होईल। त्याच्यामुळे ही खरं मी आदिवासी विकास विभागासाठीची अपॉर्च्युनिटी समजतो आणि सूचना मला जास्त अपेक्षित आहेत। या सूचना येण्यासाठी म्हणून आधी जे थोडंसं प्रास्ताविक करावं लागेल ते मी आता एक 10 ते 15 मिनिटात करणार आहे आणि त्यानंतर मग जसं संयोजकांचं नियोजन असेल त्याप्रमाणे आपण चर्चा करूयात आणि सूचना घेऊयात।
माझे काही सहकारी सुद्धा या VC मध्ये जॉईन झालेले आहेत. ते आपल्या सगळ्या सूचनांची निश्चितपणे नोंद घेतील. हा काही प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम नाही, त्याच्यामुळे अमुक या प्रश्नावरती अमुक एक उत्तर असं काही या कार्यक्रमाचा फॉर्मॅट नाहीये. आणि त्या फॉर्मॅटकडे गेलो तर कदाचित आपला हेतू साध्य होणार नाही. आपल्या सगळ्यांना मिळून कोंडी फोडायची आहे आणि कोंडी फोडण्यासाठी म्हणूनचे काय काय सूचना आहेत, काय काय पर्याय आहेत, त्याचा एक गंभीर विचार करणारी आपण सर्व मंडळी आहोत असा माझा विश्वास आहे. मला असं वाटतं की या तात्कालिक सध्याची जी परिस्थिती आहे, कॉन्टेम्पररी जी काही सिच्युएशन आहे, याच्याबद्दल बोलण्याच्या आधी थोडंसं एक ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह किंवा ज्याला आपण ढोबळ पार्श्वभूमी म्हणतो त्याबद्दल मला 1-2 मिनिटं तरी बोलणं आवश्यक आहे असं मला वाटतं. गेले 2 वर्ष आदिवासी विकास विभागात काम करताना आणि त्याच्याही आधी आदिवासी या विषयावरती PhD करताना आणि माझ्या आधीच्या काही पोस्टिंग्स मध्ये आदिवासी एरियात काम करताना ज्या काही माहित्या मला मिळाल्या, जे काही मला कळलं, जे माझ्या लक्षात आलं माझ्या कुवतीप्रमाणे, त्यावरून आणि शासनाचे, केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे जे विविध नियम आहेत, गाईडलाईन्स आहेत आणि काही कोर्टाच्या पण गाईडलाईन्स आहेत, या सगळ्यावरून जे काही एक चित्र उभं राहिलं एक पार्श्वभूमी म्हणून, ते मी आपल्या पुढे 2 मिनिटात मांडणार आहे. मला असं वाटतं की आदिवासी समूहामध्ये एखाद्या समूहाला आदिवासी म्हणून घोषित करण्यासाठी म्हणून केंद्र शासनाने 5 निकष निश्चित केलेले आहेत. हे 5ही निकष आपण समजून घेतले पाहिजे. जरी 90च्या दशकात हे निकष जाहीर झालेले असले तरी अद्याप पावेतो त्यामध्ये बदल झालेला नाही. मधल्या काळात 2दा त्याच्यामध्ये काही बदल करण्यासाठी काही समित्या नेमल्या गेल्या, टास्क फोर्स नेमले गेले, परंतु अद्याप पावेतो अधिकृतरित्या या निकषांमध्ये बदल झालेले नाहीत. हे निकष आपण आधी समजून घ्यायला पाहिजेत. हे जे 5 निकष आहेत ते मी आपल्याला सांगतो. ते म्हणजे डिस्टिंक्टिव्ह कल्चर हा पहिला त्यातला निकष आहे. डिस्टिंक्टिव्ह कल्चर बद्दल मी जास्त सविस्तर बोलण्याची आवश्यकता नाही, मी फक्त निकष आपल्याला वाचून दाखवतो. त्याचे अर्थ आणि त्याचे वेगवेगळे अर्थ याच्याबद्दल कदाचित स्वतंत्रपणे बोलावं लागेल. दुसरा भाग आहे तो म्हणजे जिओग्राफिकल आयसोलेशन. हा एक दुसरा निकष आहे. तिसरा निकष आहे तो शायनेस ऑफ कॉन्टॅक्ट विथ कम्युनिटी ऍट लार्ज. मला वाटतं हा निकष सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे, तो महत्वाचा आहे. त्यानंतरचा निकष आहे तो म्हणजे बॅकवर्डनेस. हा एक निकष लावलेला आहे. आणि 5वा निकष आहे तो म्हणजे इंडिकेशन्स ऑफ प्रिमिटिव्ह ट्रेट्स. हे जे 5 निकष आहेत, हे 5 निकष केंद्र शासनाने जाहीर केलेले आहेत आणि याप्रमाणेच गेल्या 40 वर्षामध्ये ज्या कोणत्या समूहांचा आदिवासी समूहामध्ये समावेश करण्यात आला त्याच्यासाठी हे निकष लावण्यात आलेले आहेत. मला या निकषांचा उल्लेख अशासाठी करायचा आहे की आपण आदिवासी शिक्षणाचा जेव्हा विचार करतो तेव्हा या निकषांचा विचार करायला पाहिजे. या निकषावर उतरलेले समूह, या निकषावर उतरलेल्या जमाती या आदिवासी जमाती आहेत, त्यामुळे ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. ही वैशिष्ट्ये लक्षात घेऊन आपण त्यांच्या शिक्षणाचं नियोजन करायला पाहिजे आणि अंमलबजावणी करायला पाहिजे. या पार्श्वभूमीवरती जो एकमेव महत्वाचा मुद्दा अनेक ठिकाणी चर्चेतून समोर येतो तो मुद्दा असा आहे की ट्रायबल कल्चर आणि ट्रायबल डेव्हलपमेंट ही डिकोटॉमी आहे काय. मला असं म्हणायचं आहे की एकीकडे ट्रायबल कल्चरचं कॉन्झर्वेशन आणि दुसरीकडे डेव्हलपमेंटच्या वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज ट्रायबल्सना उपलब्ध होणे, या ज्या 2 गोष्टी आहेत या परस्पर विरोधी गोष्टी न ठरता एकमेकांच्या हातात हात घालून आपण कशा पद्धतीनं ते करू शकतो. थोड्या सोप्या भाषेत मांडायचं तर मेन स्ट्रीमिंग ऑफ ट्रायबल्स या मुद्द्याचा विचार करताना आपण कल्चर कॉन्झर्वेशन कसं साधणार आहोत हा एक ब्रॉड विषय, एक ब्रॉड मुद्दा एकूणच ट्रायबल एज्युकेशनचा विचार करताना नियोजनकारांच्या मनात असणं स्वाभाविक आहे. तो मुद्दा तेवढा महत्वाचा आहे. हॅव्हिंग सेड धिस, मी आता सध्याच्या परिस्थितीकडे वळतो. ही पार्श्वभूमी मी आपल्याला अशासाठी सांगितली की आपल्याला एकूणच आत्ताच्या परिस्थितीचा एक तात्पुरती अवस्था म्हणून विचार करायचा का काही लॉंग टर्म काही बदल आणि विचार करण्याची आवश्यकता आहे, हे सुद्धा अजून आपल्याला पुरेसं क्लिअर नाही.
कोरोना किती काळ आपल्यावरती प्रभाव गाजवणार आहे, त्या प्रभावाचा पुढच्या सगळ्या आपल्या वर्तणुकीवर आणि जगावर काय परिणाम होणार आहे, याच्याबद्दल अनेक जण आपली मतं व्यक्त करत आहेत. मला असं वाटतं की या पार्श्वभूमीवरती आपल्याला सध्याची आव्हानं आपल्याला स्वीकारली पाहिजेत, त्यांच्यावर मात केली पाहिजे आणि त्याचबरोबर काही लॉंग टर्म गोष्टींचा सुद्धा कदाचित त्याच्यामध्ये काही एज्युकेशनल फिलॉसॉफी पासून अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. या पार्श्वभूमीनंतर मी जरा सध्याच्या परिस्थितीकडे येतो. आपल्याला कल्पना आहे की आमच्या माननीय मंत्री महोदयांनी नुकतंच एक प्रेस स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की एज्युकेशन डिपार्टमेंटचं जे सर्क्युलर आहे, हे सर्क्युलर हे प्रामुख्याने डे स्कूल्सना लागू आहे. रेसिडेन्शियल स्कूल्सचं जे चॅलेंजेस आहेत ती थोडीशी वेगळी आहे आणि त्याच्यामुळे डे स्कूलसाठी जे काही धोरण आपण अवलंबू तेच धोरण रेसिडेन्शियल स्कूल्सना आपल्याला अवलंबता येणार नाही. आदिवासी विकास विभागाच्या शाळा या फक्त शाळा नसून त्या आश्रम शाळा आहेत आणि आश्रम अधिक शाळा असं स्वरूप असल्यामुळे त्या बाबतीत आपल्याला स्वतंत्रपणेच विचार करावा लागेल, जनरल बोलून चालणार नाही. आदिवासी विकास विभागाचा एकूण जो व्याप आहे त्याच्याबद्दल मला वाटतं आपल्याला जर थोडक्यात कल्पना दिली तर एकूण प्रश्नाचं स्वरूप आणि ते सोडवण्याची विभागाची धडपड याच्यामध्ये आपला सहभाग कसा होऊ शकतो याची आपल्यालाही फार चांगल्या प्रकारे जाणीव होऊ शकेल. अगदी थोडक्यात सांगायचं तर आदिवासी विकास विभागाच्या 498 आश्रम शाळा आहेत, शासकीय आश्रम शाळा. त्याच्यामध्ये 1,83,000 एवढे विद्यार्थी महत्वाची गोष्ट रेंज नाही तुम्हाला सांग. आपल्या 4G शिवाय चालत नाही. जिओ मित्रजी आपको आश्रम शाळा ज्या आहेत, अनुदानित आश्रम शाळा ज्या आहेत त्यांची संख्या सुद्धा 500च्या जवळपास आहे आणि अनुदानित आश्रम शाळांमध्ये 2,46,000 विद्यार्थी शिक्षण घेत असतात. या व्यतिरिक्त एकलव्य स्कूल्स आहेत, त्याच्यामध्ये 5,000 विद्यार्थी आहेत. याखेरीज नामांकित शाळांमध्ये आमचे 54,000 विद्यार्थी आहेत आणि हॉस्टेल्स मधनं राहणारे आणि स्वयं या योजनेचा लाभ घेणारे आमचे जवळपास 62,000 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे हायर एज्युकेशनसाठी आमच्या हॉस्टेल्स मधनं राहत असतात. थोडक्यात सांगायचं तर एकूण 5 ते 5.5 लाख आदिवासी विद्यार्थ्यांची जबाबदारी ही आदिवासी विकास विभागाकडे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आहे. या बाबतीत मार्ग काढताना आणि सध्याच्या परिस्थितीचा विचार करताना आम्ही अर्थातच काही टप्पे केलेले आहेत आणि सगळेच टप्पे एकदम सुरू करून आपल्याला न पेलणारं आव्हान आणि न पेलणारं काम सुरू करण्यापेक्षा आपण टप्प्याटप्प्याने या आव्हानाचा मुकाबला करायचा असं आदिवासी विकास विभागाने ठरवलेलं आहे. आता आपल्याला सांगितलं तसं वी आर इन द प्रोसेस ऑफ फ्रेमिंग द पॉलिसी फॉर दिस पर्टिक्युलर सिच्युएशन आणि त्यामुळे आपल्या जर सूचना आल्या तर त्या सूचनांचा आम्ही आमच्या पर्यायांमध्ये आमच्या नियोजनामध्ये निश्चितपणे विचार करू. त्यामुळे मी आता जे काही बोलणार आहे ते शासनाचा निर्णय आहे असं आपण कृपा करून समजू नये. वेगळ्या पर्यायांचा धांडोळा घेताना जे समोर आलेले मुद्दे आहेत ते मुद्दे अतिशय मोकळेपणाने शिक्षणाबद्दल आस्था असणाऱ्या ग्रुप समोर मांडल्याने मला वाटतं वैचारिक देवाणघेवाणीतून जे काही नियोजन व्हायचं आहे त्याच्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारे भरच पडेल असं मला वाटतं. आता कोरोनाची जी सगळी परिस्थिती आहे त्या परिस्थितीची आपल्यालाही कल्पना आहे की लॉकडाऊन आपण 5 लॉकडाऊन्स पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर शाळा नक्की कधी सुरू होणार आणि कधी सुरू करायच्या याबद्दल केंद्र शासन राज्य शासन वेगवेगळ्या पद्धतीनं आणि त्या वेळेला आपलं धोरण हे जाहीर करत असतं. त्यानुसार पहिले जे हे 5 लॉकडाऊन्स आपण पाहिलेले आहेत लॉकडाऊन्स कंटिन्यू होणार काय आणि शाळा सुरू करण्याबद्दल म्हणजे जशा पूर्वी शाळा सुरू होत्या तशा शाळा सुरू करण्याबद्दल केंद्र शासनाने सांगितल्याप्रमाणे 15 ऑगस्ट पर्यंत त्याबाबत केंद्रीय पातळीवरती निर्णय घेतला जाणार आहे. राज्य पातळीवरती शिक्षण विभागाने काही निर्णय घेतलेले असले
तरी आम्ही आश्रम शाळांबद्दल आमचा काही एक वेगळा पर्याय माननीय मंत्री महोदयांच्या सूचनेनुसार आणि घोषणेनुसार हा मांडत आहोत. मला असं वाटतं की आमच्या बऱ्याच आश्रमशाळा एकलव्य स्कूल्स ही क्वारंटाईन सेंटर्स म्हणून वापरात आहेत. एकूणच या पेंडेमिक डिसीजच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट याचं राज्य सध्या आपल्या देशात आणि राज्यातही चालू आहे. ते अशा अर्थाने की इतर सर्व कायद्यांना डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट हा ओव्हरराईड करतो. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट मधली जी कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे त्यातली सर्वात लोएस्ट ऑथॉरिटी कलेक्टर ही आहे. एकूणच पेंडेमिक काळामध्ये सर्वच विभागांनी सर्वच नागरिकांनी आणि युनिफाईड कमांड असणं फार गरजेचं आहे आणि म्हणून डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंट ऍक्ट मध्ये कलेक्टरला डिस्ट्रिक्टचा युनिफाईड कमांड म्हणून जाहीर केलेला आहे. त्यामुळे आमची पहिली आणि सर्वात महत्वाची भूमिका अशी आहे की सर्व शाळांच्या सुरू करण्याबद्दल राज्य पातळीवरती एकच एक धोरण जाहीर करण्यापेक्षा मग जसं बोलण्यात आलं त्याप्रमाणे त्या स्थानिक प्रशासनाने, मग ते जिल्हा प्रशासन असेल किंवा ग्रामपंचायत प्रशासन असेल किंवा नगरपालिका महानगरपालिका प्रशासन असेल, या प्रशासनाकडे आरोग्याची जबाबदारी आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट मधली ऑथॉरिटी म्हणून हे प्रशासन या ऑथॉरिटीज जे काही डिक्लेअर करतील ते आमच्यावरती बंधनकारक असणार आहे. त्यामुळे आदिवासी विकास विभागाने कोणताही निर्णय घेतला तरी स्थानिक प्रशासनाच्या नियमांच्या आणि प्रिस्क्रिप्शनच्या बाहेर आम्ही जाणार नाही आहोत. त्यामुळे राज्य पातळीवर जरी काही धोरण आम्ही 1 जुलैला जाहीर केलं तरी देखील स्थानिक परिस्थितीनुसार कलेक्टरच्या नेतृत्वाखाली डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जे ठरवेल त्या पद्धतीने आपण जाणार आहोत. याचे काही फायदे आहेत आणि तोटे पण आहेत. तोटा तर सरळ आहे की संपूर्ण राज्यामध्ये एकाच पद्धतीने होऊ शकणार नाही. फायदा मात्र असा आहे की आपल्याला रेड झोन, ग्रीन झोन आणि इतर ज्या टर्मिनॉलॉजीज आता माहिती झालेल्या आहेत किंवा कंटेनमेंट झोन हे गेल्या काही दिवसापासून आपण जास्त ऐकतो आहोत, या पार्श्वभूमीवरती त्या स्थानिक क्षेत्राचे जे काही नियम असतील ते पाळावेच लागतील. आदिवासी विकास विभागाने अमुक एक आश्रमशाळा ही सुरू करायची आहे असा कितीही आदेश दिला तरी स्थानिक प्रशासनाने जर ती शाळा सुरू करू नये असा स्टँड घेतला तर तो आम्ही ऐकणार आहोत. आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे या पद्धतीने जायचं आम्ही ठरवलेलं आहे. तरी देखील आपल्याला आपली जी काय मुलं आहेत ही 5-5.5 लाख मुलं आहेत यांचे जे टप्पे मी म्हटले त्यातला पहिला टप्पा ज्याबद्दलच्या नियोजनाचा आम्ही आता बराचसा भाग पूर्ण केलाय असं मी म्हणणार नाही, पण बराचसा विचार झालेला आहे आणि 1 जुलैला आम्ही जाहीर करू शकू असं मला चित्र दिसतंय. तो टप्पा आहे तो म्हणजे शासकीय आश्रमशाळेतील 1,83,000 विद्यार्थी. त्यांच्यासाठीचं जे मॉडेल आणि ज्या पद्धतीने आम्ही त्याचं नियोजन करू त्याच पद्धतीनं काही कस्टमायझेशन करून इतर गटांना सुद्धा ते लागू करता येईल असं मला दिसतंय. त्यामुळे मी आता प्रामुख्याने जे बोलणार आहे ते 1,83,000 जे 500 आश्रमशाळातले निवासी विद्यार्थी होते गेल्या वर्षी त्यांच्याबद्दल बोलणार आहे. अर्थातच याच्यामध्ये न्यू ऍडमिशन्स पहिलीच्या मी आत्ता विचारात घेत नाहीये. ऍडमिशनची प्रोसेस आम्ही सुरू करतो आहोत, परंतु शाळा सुरू होणार नसल्यामुळे लगेचच आम्ही पहिलीच्या ऍडमिशन बद्दल आणि त्या मुलांच्या संख्येबद्दल मी बोलत नाही. 1,83,000 ही मागच्या वर्षीची संख्या आहे, तेवढी गृहीत धरून आपण नियोजनाच्या दृष्टीनं पुढे जात आहोत. मग नक्की काय नियोजन करता येईल याच्यासाठीचे जे पर्याय आहेत ते पर्याय देखील मी आपल्याला सांगतो. आमच्या सगळ्या विचार मंथनामधून असं एक दिसतं आहे की आतापर्यंत आपलं सगळं शिक्षण क्षेत्र हे चिल्ड्रन सेंट्रिक एज्युकेशन इथपर्यंत पोहोचलेलं आहे. आम्हाला असं वाटतं की कोरोनाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुढचा विचार करताना आपल्याला चिल्ड्रन सेंट्रिकच्या पुढे आणखी एक पाऊल जाऊन चाइल्ड सेंट्रिक एज्युकेशनचा विचार करावा लागेल. एज्युकेशन ही अतिशय ब्रॉड आणि अतिशय व्यापक अशी संकल्पना असल्यामुळे सध्या आपण चर्चेपुरतं एज्युकेशन असं न म्हणता लर्निंग असं म्हणूया. मग चाइल्ड सेंट्रिक लर्निंग जर आपण म्हटलं तर अर्थातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती तो मुलगा आपल्या घरी राहतो आहे, त्याच्या पाड्यावरती राहतो आहे, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती
आणि त्याचं घरातलं वातावरण याचा आपल्याला प्रामुख्याने विचार करावा लागेल. हे जे काही वातावरण आहे याला इंग्रजीमध्ये फार सुंदर शब्द आहे, तो म्हणजे इकोसिस्टीम. ही ट्रायबल इकोसिस्टीम त्या ट्रायबल चाइल्डच्या आजूबाजूला आहे. त्याचा विचार करून आपल्याला काय करता येईल या दिशेने आमचा विचार सुरू आहे. ते जे करता येईल असं दिसतंय त्यामध्ये काही अगदी सरळ सरळ डोक्यात येणाऱ्या कल्पना ज्या आहेत त्या अशा आहेत की पहिली गोष्ट म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन या वादात न पडता किंवा किती टक्के मुलांकडे ते आहे किंवा नाही याचा सर्व्हे आमचा देखील झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये. त्याची सुद्धा आकडेवारी आमच्याकडे आहे. त्या आकडेवारीवरून मला असं दिसतं आहे की ऑनलाईन हे कितीही प्रभावी आपण म्हटलं तरी त्याचे काही मर्यादा आहेत. म्हणजे मुलांसाठीचा स्क्रीन टाइम आणि इतर हे विषय आरोग्यविषयक विषय तर आपल्याला कल्पना आहे. परंतु ऑनलाईनचं मुख्य लिमिटेशन म्हणजे कमी मुलांना त्याची अवेलेबिलिटी आहे. हे लक्षात घेता आपल्याला ऑफलाईन फॉर 100% चिल्ड्रन अँड ऑनलाईन फॉर सिलेक्ट फ्यू हू आर हॅव्हिंग दॅट फॅसिलिटी हेच धोरण घेणं भाग आहे. या धोरणानुसार आम्ही असं ठरवलं की आपण या सर्व मुलांपर्यंत काही वर्कबुक्स पोहोचवू शकतो का, काही ऍक्टिव्हिटी बुक्स पोहोचवू शकतो का. आमच्या 1-2 प्रकल्पांमध्ये या पद्धतीचे काही पायलट प्रोजेक्ट्स आम्ही गेल्या महिन्यात पूर्ण केलेले आहेत. मी उल्लेख करू इच्छितो की राजूर, धारणी आणि नाशिक या 3 प्रोजेक्ट्समध्ये आमचे एकूण 30 प्रोजेक्ट ऑफिसेस आहेत महाराष्ट्रामध्ये आणि या 3 प्रोजेक्ट्समध्ये आम्ही हा एक प्रयोग करून पाहिला. आम्ही त्या इयत्तेसाठीची वर्कबुक्स तयार केली. त्यातही धोरण असं ठेवलं की बेसिक स्किल्सना जास्त भर दिला. म्हणजे प्रिव्हियस स्टँडर्ड आधीच्या इयत्तेच्या मध्ये शिकलेलं पण या इयत्तेसाठी जे आवश्यक आहे अशा बेसिक स्किल्स वरती भर दिला. त्याचबरोबर त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सायन्स आणि गणित या विषयांचा प्रामुख्याने विचार केला पहिल्या टप्प्यामध्ये. नंतरच्या टप्प्यामध्ये जर शाळा तरीही सुरू झाल्या नाहीत, परिस्थिती नियंत्रणात आली नाही कोरोनाची, तर कदाचित हा प्रयोग दुसऱ्या टप्प्यातही करावा लागेल. त्यामुळे फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स आम्ही असं म्हणतो आहोत की 1 जुलै ते 15 ऑगस्ट हा आपला पहिला टप्पा असेल आणि त्याच्यात बेसिक स्किल्स शिकवणारी, प्रिव्हियस स्टँडर्डचं रिव्हिजन करणारी आणि चालू स्टँडर्डचे पहिले 1-2 धडे कदाचित कव्हर त्याच्यात करू शकणारी अशी वर्कबुक्स आम्ही तयार केलेली आहेत. आणि पायलट म्हणून गेल्या महिन्यात त्याचं आम्ही इम्प्लिमेंटेशन करून पाहिलेलं आहे. चांगली गोष्ट अशी की आदिवासी मुलांनी या वर्कबुक्सना खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिलेला आहे आणि त्यांना ते आवडलेलं आहे. अर्थातच आपल्याला कल्पना आहे की केवळ पुस्तकी ज्ञान याच्याही पुढे आपल्याला जायला पाहिजे. त्यामुळे टेक्स्टबुक जरी एज्युकेशन डिपार्टमेंट मार्फत आम्हाला मिळतात आणि ती आम्ही मुलांपर्यंत आता 1 जुलैपर्यंत पोहोचवू, त्याचबरोबर ही वर्कबुक सुद्धा आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचवू शकू. याच्या जोडीला म्हणून आम्ही काही ऍक्टिव्हिटी बुक्स तयार केलेली आहेत त्यांच्या स्टँडर्डनुसार. ऍक्टिव्हिटी बुक्समध्ये अर्थातच कला, क्रीडा, विशेषतः त्याच्यामध्ये समूह क्रीडेचा काही सहभाग नाहीये, इंडिव्हिज्युअल लेवलच्याच गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत. याच्याच बरोबर आरोग्य, स्वच्छता आणि काही सोशल स्किल्स किंवा कुटुंबाशी वागण्याच्या पद्धती अशा गोष्टी आम्ही त्या ऍक्टिव्हिटी बुक्समध्ये टाकलेल्या आहेत. मला हे सांगायला आनंद वाटतो की निदान पहिल्या फेजसाठी जे आमच्या मनात आहे आणि ज्याला अजून शासनाची मान्यता अवेटेड आहे, पण या पहिल्या फेजसाठी म्हणून जे काही वर्कबुक्स आणि ऍक्टिव्हिटी बुक्स पाहिजेत ती आमच्याकडे तयार आहेत, ती आपल्याला देता येतील. मग ही वर्कबुक्स आणि ऍक्टिव्हिटी बुक्स पोहोचवताना त्यांना इतरही काही गोष्टी द्याव्या लागतील, जसे कंपास पेटी, रंगपेटी या गोष्टी पण द्याव्या लागतील. म्हणून आम्ही एक किट इमॅजिन केलेलं आहे आणि त्या किट प्रमाणे ही किट्स एकदा या सगळ्या मुलांपर्यंत पोहोचली की मटेरियल पोहोचण्याचा जो मुद्दा आहे तो आपल्याला एक महत्वाचा भाग बाजूला होईल. दुसरा मुद्दा मग महत्वाचा राहतो की नुसतं मटेरियल पोहोचून थोडी शिक्षण होणार आहे. म्हणजे सेल्फ लर्निंगचं कितीही आपण थेरॉटिकली कौतुक केलं तरी आदिवासी मुलांची जी अवस्था आहे, त्यांच्या घरची जी अवस्था आहे, त्याच्यामध्ये केवळ सेल्फ लर्निंग गृहीत धरता येणार नाही. मग त्यांना मदत करायला कोण आहे? इथं आम्ही इकोसिस्टीमची कन्सेप्ट वापरली. त्यांना मदत करायला त्यांचे पालक, ते जर शिक्षित असतील तर, त्यानंतर त्यांच्या पाड्यामध्ये, त्यांच्या व्हिलेजमध्ये किंवा आजूबाजूला असे कोणी ना कोणी असू शकतात जे त्यांच्यापेक्षा वरची इयत्ता शिकलेले आहेत. आता हे लोक कोण असतील हे आयडेंटिफाय करणं हे फार महत्वाचं आहे.
याच्यासाठी आम्ही कुठलंही फॉर्मल लिस्ट अशी बनवलेली नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ बोलायचं तर अंगणवाडी सेविका किंवा आशा वर्कर किंवा सरपंच किंवा असं आणखी काही याद्या आपल्याला बनवता येतील, तिथले आरोग्य सेविका. आम्ही या फॉर्मल लिस्टच्या मागे न लागता आम्ही असं म्हणतोय की त्या खेड्यात किंवा त्या पाड्यात राहणारा आणि त्या मुलाला शिक्षणात मदत करू इच्छिणारा असा कोणताही व्यक्ती हा आमचा लोकल रिसोर्स पर्सन किंवा लोकल रिसोर्स ग्रुपचा मेंबर आहे असं आम्ही गृहीत धरणार आहोत. यांचं आयडेंटिफिकेशन करायचं काम आम्ही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे आश्रमशाळांवरती आहेत त्यांच्यावरती सोपवू इच्छितो. यांनी गावांमध्ये जाऊन अशा लोकल रिसोर्स ग्रुपमध्ये कोण कोण येऊ शकतात त्यांच्याशी भेटून बोलून त्यांची यादी बनवणे, त्यांची डिरेक्टरी बनवणे आणि आमच्या या बाळाला, आमचं हे मूल या गावात आहे, आता खरं तर शाळा सुरू व्हायला पाहिजे होती पण झालेली नाहीये, तर त्याला तुम्ही शिक्षणामध्ये मदत करा. त्यासाठी आम्ही असं मटेरियल दिलेलं आहे. तुम्ही फक्त त्याचा वर्कबुक तो सोडवतोय की नाही किंवा त्यातलं काही अडलं तर ते सोडवू शकणारा इकोसिस्टीम मध्ये जर कोणी असेल तर त्याची मदत घ्या, असं आम्ही या लोकल रिसोर्स ग्रुपला समजावून सांगणार आहोत. मला अशी अपेक्षा आहे की महाराष्ट्राची एकूणच परंपरा आणि इतिहास लक्षात घेता गावागावांमधून लहान मुलांना मदत करणारी लोक निश्चितपणे मिळतील. याच्यासाठी फार मोठी डिग्री असायची गरज नाही. इयत्ता 3रीच्या मुलाला इयत्ता 7वी पास 20 वर्षापूर्वी झाला असा एखादा तिथला किराणा दुकानदार देखील मदत करू शकतो. त्यांना आयडेंटिफाय करणं आणि त्यांना विनंती करणं हा आमच्या मेथडॉलॉजीचा एक प्रमुख भाग आहे. त्याच्यासाठी आम्ही काही फॉर्मल ट्रेनिंग घेणार नाही आहोत. 1-to-1 डायलॉग मधनं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आणि त्याच्यापैकी 10%, 20%, कदाचित 40% आणि महाराष्ट्राच्या परंपरेला जागून सगळ्या समाजाने जर सहकार दिला तर कदाचित 80% आम्हाला लोकल रिसोर्स ग्रुपची मदत नक्की मिळू शकेल असा मला विश्वास आहे. याच्यासाठी म्हणून त्या मुलाकडे, त्या मुलाच्या घरी, ज्याला आपण गृहभेट म्हणतो, या गृहभेटी आम्ही काही नियोजन करू इच्छितो. दर आठवड्याला किंवा स्थानिक परिस्थितीनुसार शक्य नाही झालं तर 15 शिक्षकाची त्या मुलाच्या घरी भेट होणं हे आम्ही करतो आहोत. त्याच्या मागे 2 उद्देश आहेत. शिक्षकाने जाऊन त्या मुलाला तिथे शिकवावं अशी फॉर्मल अपेक्षा नाही. आम्ही एकेका शिक्षकाकडे 25 किंवा 30 असे विद्यार्थी वाटून दिलेले असतील आणि तो शिक्षक त्याचा या काळासाठी शैक्षणिक पालक असेल. शैक्षणिक पालक आपल्या मुलांना म्हणजे आपल्याला कल्पना असेल की आपण जरी कदाचित केमिस्ट्रीचे स्टुडंट असलो, मराठीचा प्रश्न विचारला इयत्ता 4थीतल्या काय शिक्षण व्हिडिओ लिंक मित्र जी आप म्यूट करना होगा प्लीज, वो रेडमी को आप म्यूट कर दीजिए. थैंक यू. तर ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलाला मदत करतो त्याप्रमाणे या शिक्षकांनी त्या मुलाच्या एकूण तो वर्कबुक सोडवतोय की नाही, त्याच्यामध्ये त्याला अडचणी कोणत्या येत आहेत. मी जर मराठीचा शिक्षक असेल आणि माझ्याकडे सोपवलेल्या मुलाला गणिताची अडचण असेल आणि ती मला सोडवता येत नसेल तर पुन्हा त्या लोकल रिसोर्स ग्रुप मधल्या कोणाची मदत घेऊन मला ते समजून घेता येतंय का आणि त्या मुलाला घेता येतंय. हा पहिला पर्याय पाहिला जाईल. त्यानंतर आम्ही प्रत्येक आश्रम स्कूलमध्ये कॉल सेंटर तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. हे कॉल सेंटर मुलांसाठी तर असेलच पण सगळ्यांना दूरध्वनी उपलब्ध नाही, मोबाईल उपलब्ध नाही. हे गृहीत धरून आमचे जे शिक्षक गावोगाव आठवड्याला जाणार आहेत, आठवड्यातून 1 दिवस जातील, कदाचित 15 1 दिवस जातील, कदाचित 10 दिवसातून 1 दिवस जातील. कारण भामरागड सारख्या परिसरामध्ये नाल्यांना एवढे पूर असतात आणि पावसाळ्याचा सीझन आहे. या अडचणी गृहीत धरून आम्ही याचं कोणतंही असं फिक्स केलेलं नाही. मिनिमम नक्की केलेलं आहे, मॅक्झिमम नक्की केलं. या रेंजमध्ये जे शक्य होईल ते करा स्थानिक परिस्थितीनुसार अशी एक लिबर्टी आपण गृहीत धरलेली आहे. या शिक्षकांनी जाऊन नक्की काय करायचं आहे याचं युजर मॅन्युअल आम्ही तयार करतो आहोत. त्याच्यामध्ये आपल्या सूचना ठरतील. आधी त्या मुलाच्या घरी गेल्यानंतर त्याच्या पालकांशी बोलणे, एक रॅपो तयार करणे, त्या मुलाची जनरल चौकशी करणे, त्याचा अभ्यास कसा चाललाय
मूलभूत जे धोरण आहे ते या मुलांना शैक्षणिक वातावरणाशी त्यांची फारकत होऊ नये हा मुख्य मुद्दा आहे. त्याचं शिकणं आणि त्याने फॉर्मल एज्युकेशनच्या ज्या आपल्या क्रायटेरिया आहेत त्या क्रायटेरियाप्रमाणे त्याला त्या वेळेचा पोर्शन येतोय किंवा नाही हा भाग महत्वाचा जरी असला तरी तो आमच्या दृष्टीने या प्रकल्पासाठी दुय्यम आहे. इकोसिस्टीम तयार करणे, इकोसिस्टीम मधून मदत पोहोचवणे या दृष्टिकोनातून आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करत आहोत. याबरोबरच या शिक्षकांनी तिथे गेल्यानंतर त्या मुलाची जशी चौकशी करायची आहे, त्याचे काही प्रश्न सोडवायचे आहेत किंवा लोकल रिसोर्स ग्रुपच्या सगळ्या मेंबर्सना भेटायचं आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे. काही लोकल रिसोर्स ग्रुपचे मेंबर्स गळतील आणि काही नव्याने ऍड होतील हे डायनॅमिक सुद्धा आम्ही लक्षात घेतलेलं आहे. या पद्धतीनं 1 जुलै ते 15 ऑगस्ट हा एक प्रयत्न आपण करणार आहोत. 15 ऑगस्ट पर्यंत जर परिस्थिती निवळली कोरोनाची आणि काही वेगळा निर्णय झाला, शाळा सुरू करू शकलो, मग इथे सूचना झाली त्याच्याप्रमाणे कदाचित वरच्या वर्गांची शाळा सुरू झाली, तर त्याप्रमाणे 16 ऑगस्ट पासूनचा जो दुसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये आपण निर्णय घेऊ शकतो. ही फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे. 30 सप्टेंबर पर्यंत दुसरा टप्पा आम्ही नियोजन करून ठेवायचा विचार केलेला आहे. त्याच्यानंतर 1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर असा तिसरा टप्पा सुद्धा आपण विचार करून ठेवणार आहोत. अंमलबजावणी करावी लागली तर वी आर रेडी, नाही करावी लागली तर त्यातही आनंद आहे कारण शाळा सुरू होऊ शकते. आता जो पर्याय मांडलेला आहे की वरच्या वर्गांना बोलवणे या मुद्द्यावरती शासन पातळीवरती विचार चालू आहे. तो जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ, पण फील्ड लेव्हलला काम अडू नये आणि बाळाचं लर्निंग चालू राहावं ही आमची धडपड याच्यामध्ये आहे. सर्वात महत्वाचा बाब आहे तो आरोग्य आणि त्याच्या सगळ्या एकूण पोषणाचा. याबद्दल सुद्धा काही पर्याय आहेत. एक म्हणजे काही कोरडा खाऊ आपल्याला देता येईल का, हा एक पर्याय आहे. दुसरा एक पर्याय आहे तो म्हणजे अंगणवाडी सेविकेच्या मदतीने स्थानिक पातळीवरती काही शिजवण्याची व्यवस्था करता येईल का, काही रेशन देता येईल का, किंवा डीबीटी देता येईल का, असे अनेक पर्याय समोर आहेत. त्या पर्यायांचा विचार शासन पातळीवरती होतो आहे आणि 1 जुलैपर्यंत याबाबतचा काही ना काही निर्णय हा निश्चितपणे होईल. आहाराबद्दल आणि पोषणाबद्दल बोलताना मला नेहमी असं वाटतं की सर्व मुलांना सर्व काळ आपल्याला देण्याचा प्रयत्न असायला पाहिजे. त्याच्यासाठीचा जो खर्च आहे तो शासनाला करावा लागणार आहे. शासन ते करायलाही तयार आहे. त्याच्यासाठीची कॅल्क्युलेशन्स आणि डिस्ट्रीब्युशनची मेथड हे खरं चॅलेंज आहे आणि त्याच्यावरती आता ऍडमिनिस्ट्रेशन, ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचं ऍडमिनिस्ट्रेशन त्याच्यावरती काम करत आहे. खरं सांगायचं तर जो क्रक्स होता, जो काही विचारांची दिशा आहे ती मी आपल्या पुढे मांडलेली आहे. आरोग्याबद्दल बोलायचं तर आदिवासी विकास विभागातर्फे काही प्रोजेक्ट चालवले जातात केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतून. त्याच्यामध्ये मुलांसाठी, आश्रमशाळांसाठी ॲम्ब्युलन्सची स्कीम, डॉक्टर्सची अवेलेबिलिटी ही सुद्धा आम्ही केलेली आहे. त्यांच्या मार्फत त्यांच्या चेकअप, रेग्युलर चेकअपची व्यवस्था आम्ही करतो आहोत. त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था जी आहे म्हणजे ANM असतील, सब सेंटर्स असतील, यांची सुद्धा मदत आम्ही घेत आहोत. माझं स्वतःचं धोरण आणि दृष्टिकोन असा आहे की हा जगन्नाथाचा रथ आहे. केवळ ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे सगळंच करू शकेल, सगळ्यामध्ये 100% यशस्वी होईल अशी अपेक्षा बाळगणं अन्यायकारक होईल. समाजाच्या सहभागाशिवाय आणि मदतीशिवाय हे होऊ शकणार नाही. इतर डिपार्टमेंट्स, स्थानिक प्रशासन, आपल्यासारखे शिक्षणाबद्दल आस्था असणारे ग्रुप्स या सगळ्यांची मदत जर आम्हाला मिळाली तर हा प्रयोग आपल्याला यशस्वी करता येईल. शाळा जेव्हा सुरू होतील, किंवा आता एक मुद्दा मांडला गेला त्याचा मला वाटतं उल्लेख केलाच पाहिजे, तो म्हणजे झेडपीच्या शाळेमध्ये मुलांना पाठवणं. खरं म्हणजे गव्हर्नमेंट एकच आहे, मूल शिकणं हे जर महत्वाचं आहे हे आपण मान्य करतो आहोत, तर या विभागाची शाळा की त्या विभागाची शाळा की झेडपीची शाळा असा काही फरक करण्याचा आदिवासी विकास विभागाचा मनोदय नाही. शिक्षण चालू राहिलं पाहिजे, पण झेडपी शाळांमध्ये, स्थानिक झेडपी शाळेमध्ये पाठवायचं हा निर्णय घेण्यामध्ये सुद्धा अनेक व्यावहारिक अडचणी आहेत. कारण पुन्हा सोशल डिस्टन्सिंगचा मुद्दा आहे. एकूण कोरोनाची जी संख्या आपण बघतो आहे रोग्यांची आपल्या देशातली, महाराष्ट्रातली, परिस्थिती काय असणार आहे हे ज्योतिषी सुद्धा सांगू शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये फार लॉंग टर्म काही नियोजन करण्यापेक्षा आम्ही असा मार्ग निवडतोय की पहिल्यांदा 1.5 महिन्याचं नियोजन करू, मग गरज पडल्यास पुढचा 1.5 महिना ते कंटिन्यू करू, मग गरज पडल्यास पुढचा 1.5 महिना कंटिन्यू करू. यातूनही वरच्या वर्गांना आश्रमशाळेमध्ये आणून
कारण निवास व्यवस्थेमध्ये सुद्धा 6 फुटाचा सोशल डिस्टन्स आम्हाला ठेवावा लागेल. याबरोबरच आरोग्याची सगळी काळजी, सॅनिटायझेशन या सगळ्याची व्यवस्था करावी लागेल. ती करणं तुलनेनं सोपं आहे, पण इकोसिस्टीम मध्ये त्या मुलाला लर्निंग एन्व्हायरमेंट तयार करून देणं हा मुख्य उद्देश ठेवून आमच्या नियोजनाचा सध्या विचार चाललेला आहे. मला असं वाटतं की आता आणखी प्रश्नांवरती बोलताना जास्त याचे पैलू उलगडले जातील. सगळाच्या सगळा प्रयोग किंवा सगळा विचार हा आता 15-20 मिनिटात समजून सांगणं शक्य नाही, कारण त्याचे खूप पैलू आहेत. त्यामुळं प्रश्न उत्तरातून काही गोष्टी आणखी स्पष्ट होतील. पण सुरुवातीला एक बॅकग्राऊंड म्हणून मी इथे थांबतो. प्रश्नांना उत्तरं द्यायला, आपल्या सजेशन्स घ्यायला वी आर ऑलवेज रेडी. ओव्हर टू यू. थँक्यू. कुलकर्णी सर, धन्यवाद. खूपच विस्तृत आणि सिस्टमॅटिक तुम्ही मांडणी केली, त्याच्याबद्दल आभार. कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही मुद्दे असतील तर कृपया आपण चॅटबॉक्स मध्ये द्यावेत आणि मग ते आपण घेऊया. अश्विनी सोनवणे मॅडम आलायत का? त्यांना आवाज ऐकू येतोय का? मगाशी ऐकू येत नव्हता त्यांना आवाज. येतोय. मी तुमच्याकडे जाण्याच्या आधी फक्त जरा एक काही आणखी कोणाचे हे मुद्दे असतील तर पाहते. त्याच्या अगोदर मला वाटतं हे समअप करताना थोडस धावळा घेताना मी असं म्हणेन की हे आहे खूपच चांगली योजना, खूपच विचारपूर्वक तयार केलेली योजना दिसते आणि ती तसं बघायचं झालं तर आदर्शवत आहे. आणि हे एवढी आदर्श योजना खरोखरच अंमलबजावणीमधल्या आव्हानांचा तुम्ही काही विचार केलाय का, डिपार्टमेंटने केलेला आहे का? कारण पालकांचं म्हणजे एकूणच आदिवासी समाजामध्ये हे दिसतं की ही मुलं जी आहेत ती पहिली पिढी शिकणारी असते, त्याच्यामुळे शिक्षित माणसं गावामध्ये मिळणं हा ते त्यातलं एक आव्हान असेल असं दिसतं. दुसरी गोष्ट अशी पण जाणवते, जे काही आमचं आकलन आहे, तुमचं आकलन काही वेगळं असेल तर जरूर सांगा, पण आमचं आकलन असं आहे की एकूणच समाजामध्ये शिक्षणाचे फायदे त्यांना असले नसल्या कारणामुळे शिक्षणाकडे विशेष ओढा असेल लहान मुलांच्या, तो आम्हाला दिसतो. फार कमी ठिकाणी हा ओढा आम्हाला दिसतो की जी मुलं स्वतःहून शिकू इच्छितात. ती मुलं जर पालक किंवा मोठी माणसं म्हणायचं झालं तर ते शिक्षणाची जबाबदारी नक्कीच घेऊ शकत नाही. युवक ही जबाबदारी घेतील का किंवा काय, हा जर तुमचा काही अनुभव असेल तर तुम्ही ते नक्की पहा. आणि अजून इतर काही आव्हानं तुम्हाला. तिसरी गोष्ट मला अशी वाटतं, शिक्षकांकडनं म्हणजे तुमचे जे डिपार्टमेंटचे शिक्षक आहेत तर हे एवढा प्रवास करायला तयार होतील का? एक मूल तुम्ही म्हणताय की एक शिक्षक आणि 25 मुलं असं तुम्ही प्रमाण देताय, तर ही मुलं वेगवेगळ्या ठिकाणावर येतात आणि परिस्थिती अशी पण आहे की आश्रमशाळा आपली टिकावी म्हणून कुठून लांबून सुद्धा मुलं आणली जातात. तर अशा परिस्थितीमध्ये आश्रमशाळेचे शिक्षक ही जबाबदारी घ्यायला तयार होतील का? त्या पातळीवरती तुम्हाला काही अडचणीचा तुम्ही विचार केलाय का? कारण शिक्षक संघटना पण जोरदार असतात आणि काही त्यांना जरा जरी झळ बसली तरी त्या संघटना जास्त आक्रमक होतात आणि भंडावून सोडतात. हे तुम्हालाही माहिती आणि आम्हालाही हे माहितीये. तर असे ह्या सगळ्या आव्हानांमुळे ही अतिशय चांगली म्हणजे कागदावर खूपच सुंदर वाटणारी योजना कितपत यशस्वी होऊ शकते. खरं तर तुमच्या योजनेमध्ये इतकी ताकद आहे की पुढे जाऊन कदाचित ह्या मुलांच्या शिक्षणाचा पूर्ण विचारच बदलेल, म्हणजे देण्याची पद्धतच कदाचित बदलू शकेल तर काय, असं पोटेन्शियल ह्या योजनेमध्ये आहे. पण आव्हानं मात्र खूप दिसतात. तेवढे एकच मी म्हणेन, तुम्ही तुमच्याकडे जाण्याच्या अगोदर मी अश्विनी सोनावणेकडे जाते. कोणी कृपया सर्व सहभागींना विनंती अशी की तुमचे काही मुद्दे सूचना कुलकर्णी सरांनी जे मांडलं त्याच्यावरती असतील तर कृपया चॅटबॉक्स मध्ये ते टाका. आणि अगदीच कोणाला चॅटबॉक्सचा वापर करण्याची अडचण असेल तर तसं तुम्ही फक्त अडचण आहे असं जर लिहून पाठवलं तर तुम्हाला कदाचित फोन करून किंवा काही बोलण्याची काही संधी देता येते का हे आपण पाहू. पण शक्यतो चॅटबॉक्सचा वापर करा, कारण सगळ्यांना बोलण्याची संधी काही देणं अवघड आहे मर्यादित वेळ असल्या कारणामुळे. धन्यवाद. हेमांगी ताई, हो, अगोदर 1-2 मिनिट बोलून घेऊ का मी? हो, बोला. कुलकर्णी साहेबांनी जी योजना तयार केली, तुम्ही उल्लेख केलास की खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी तयार केली आहे योजना आणि त्याच्यामध्ये ताकदही खूप वाटते. मला फक्त एवढंच वाटतं की जर हे जे शिक्षक आहेत, यांची जी यंत्रणा आहे संपूर्ण, कुलकर्णी साहेब, हॅलो कुलकर्णी साहेब, तुमचे संपूर्ण आश्रमशाळांचे शिक्षक आहेत, नंतर शिक्षणाधिकारी आहेत तुमच्या आश्रमशाळेचे आणि नंतर PO ऑफिस आहे संपूर्ण. तर त्या यंत्रणेने जर हे मनावर जर घेतलं तर हे सहज शक्य आहे असं मला वाटते. आपण याच्याकडे थोडं दुर्लक्ष न करता जास्त त्यांना सेन्सिटाईज केलं तर हे सहज शक्य होऊ शकेल असं मला वाटते. आणि याच्यामध्ये आमच्यासारख्या स्वयंसेवी संस्था जिथे ते काम करतात
तिथे त्यांची मदतही होऊ शकेल असं मला वाटतं. त्यांची मदतही आपण घ्यावी. जर दोघांच्या समन्वयाने जर हे काम झालं तर हे चांगलं यशस्वी होण्यात मदत होऊ शकेल. हे मॉडेल जर यशस्वी झालं तर आपल्याला पुढे याचा चांगला लाभ होऊ शकेल असं मला वाटतंय, मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आणि मुलांचं जे सध्याची स्थिती आहे त्यातून त्यांना बाहेर काढण्याचं चांगलं होऊ शकेल असं मला वाटतं. हा हा तर ठीक आहे, मग ते आणखी पुढे आपण बोलू. हो मला त्या बॉक्सचा वापर करताना मी मध्ये बोलेल नंतर. अश्विनी सोनवणे मॅडमला मी विनंती करते. सोनवणे मॅडम, तुमचं स्वागत आहे या समूहावरती आणि कृपया तुमच्या मुद्द्यांची तुम्ही मांडणी करावी. तुम्ही प्रत्यक्ष काम करत आहात, जिल्हा परिषद शाळांच्या सोबत तुमचा जास्त संपर्क आहे आणि त्या शाळात येणारे जे आदिवासी समाजातील मुलं आहेत तर त्यांच्या बाबतीत तुमचं जास्त निरीक्षण आणि आकलन आहे. तर ते सगळं आकलन किंवा ते तुमचं जे निरीक्षण आहे तर ते पाहता तुम्ही ह्या आव्हानांचा काय विचार केला आहे आणि त्याच्यावरती संभाव्य काय तुम्हाला वाटतं की सोल्युशन्स असू शकतात, तर ती जर तुम्ही मांडणी केली तर फार बरं. धन्यवाद. ओव्हर टू सोनवणे मॅडम. First has it disabled. Sound nahi hai, sound, no sound is there. सोनवणे मॅडम, सोनवणे मॅडम आहेत का? त्यांच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम असतो नेहमी, रेंजचा प्रॉब्लेम असतो. बरोबर आहे. अनम्यूट केलं का? हो केलं. हॅलो, हा केलं. येते मॅडम आता? हा, इथे बऱ्याच वेळेला म्हणजे 3 वर्ष झालं मी इथे काम करत असताना मला लक्षात येते की आपलं पुस्तकातलं जग आणि हे त्यांचं बाहेरचं जग जे त्यांचं आता सभोवताली आहे याचा ताळमेळ कुठे बसत नसतो आपल्याला, म्हणजे मुलं शाळेत येतात तेव्हा. आणि सगळ्यात बेसिक म्हणजे भाषा आणि पुस्तकाचे जे कॉन्टेक्च्युअल संदर्भ जे आहेत ते दोन्ही आपल्याला वेगळे करावे लागतील आदिवासी शिक्षणाचा विचार करताना. जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मी इयत्ता पहिलीच बालभारतीतर्फे आम्ही मराठी बायलिंग्वल पुस्तक तयार केलं तेव्हा आम्ही रेफरन्सेस पासून सगळ्या गोष्टी चेंज केल्या बालभारतीमध्ये. पहिली चॅनल इथल्याच गोष्टी घेतल्या, इथल्या टेक्स्चर्सनी चित्र पण आम्ही घेतली. तेव्हा त्या पुस्तकाला खूप आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि तेव्हाच मला लक्षात आलं की असे काही बेसिक गोष्टींमध्ये आपण बदल करणं फार आवश्यक आहे. पण कदाचित करोना काळात ही संधी मिळाली असं वाटतं मला की आपण इथल्या आपली जी मेन उद्दिष्ट आहेत ती लक्षात ठेवून आपण जर वर्कशीट जसं त्यांनी आता कुलकर्णी सरांनी सांगितलं आपल्याला की त्यांनी ऍक्टिव्हिटी डिझाईन केलेल्या आहेत किंवा ते केल्या आहेत, तशा ऍक्टिव्हिटी डिझाईन करून आपण जर ग्रुप शाळा या कन्सेप्टवर जर काम केलं, या ग्रुप शाळा कन्सेप्टवर काम करताना आपण त्यांच्या मुलांचे ग्रुप करायचे आणि त्यातल्याच एका मुलाला व्हॉलेंटियर्स म्हणून नेमून त्यांना ही ऍक्टिव्हिटी शीट द्यायची आणि त्याच्याकडनं करून घ्यायची त्याला जबाबदारी दिली तर ही सगळी मुलं नक्की करतात या पद्धतीनं आपण त्यांना जबाबदारी दिली तर. कारण स्वतः मी इथे अभ्यासगट ही कन्सेप्ट राबवली होती. अभ्यासगट तयार करताना आम्ही असंच केलं होतं की 4 मुलांचा एक गट आणि त्यातला एक मॉनिटर मुलगा द्यायचा आणि संध्याकाळच्या वेळेत हा अभ्यासगट प्रत्येक गावागावामध्ये आम्ही चालवायचो. तर मुलांना अशा पद्धतीचं आपण जर एनकरेजमेंट केली तर ती काम करतात. आणि ही जी कन्सेप्ट आपण जर म्हणजे अभ्यासगट असं म्हणते मी त्याला, ही जर आपण प्रत्येक गावागावामध्ये राबवली अभ्यासगट ही संकल्पना तर याचा एक असा फायदा होतो की गावातली लोक पण इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतात त्याच्यामध्ये आणि त्यांची इन्व्हॉल्वमेंट ही नक्की वाढते. आता मुलं आश्रमशाळेत असल्यावर किंवा जेव्हा हॉस्टेलला राहतात तेव्हा त्यांची जबाबदारी ही नसते आणि तेव्हा आपण अशा पद्धतीनं वर्कशीट देऊ, गावातल्या लोकांनाच इन्व्हॉल्व्ह करू आणि त्यांना जबाबदारी देऊ, तेव्हा त्यांची इन्व्हॉल्वमेंट आणि त्यांची जबाबदारी ही वाढते आणि त्याचा पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स पण आपल्याला नक्की येतो. ही सरांनी जर सांगितलं की त्यांनी वर्कशीट्स दिलेली आहेत आणि ती जी पोहोचवत आहेत तर याच्यामध्ये आणखीन 2-3 गोष्टी मला वाटतं की घ्याव्यात. की प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे पंचायत समितीमध्ये उमेद हा बचत गट एक कार्यरत असतो आणि या बचत गट कार्यरत जो असतो त्यांच्या महिलांना जर आपण सामील करून आपण आपली संकल्पना हॅलो
जर आपण त्यांना आपली संकल्पना सांगितली की आपली वर्कशीट्स कशी आहेत, काय करून घ्यायचंय, तर ते नक्कीच बचत गट जे उमेद कार्यरत करतो पंचायत समिती मध्ये त्यांच्या मार्फत आपण प्रत्येक गावामध्ये ही वर्कशीट्स आणि ती संकल्पना पोहोचवू शकू. हॅलो 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 हाँ येतोय मैडम. हाँ मित्र जी आप जरा देखिए कोई अगर प्लीज कोई अनम्यूट हो रहा है गलती से तो please- हिमांगी जी, कई बार लोगों को म्यूट कर रहे हैं और वो बार बार अनम्यूट कर रहे हैं। हाँ अनम्यूट किए जाए. थोड़ा सा ठीक है, ठीक है. अनुरोध है कि उससे बियर करना पड़ेगा क्योंकि अच्छा. आणि भामरागड येथे नेहमीच पावसाळ्यामध्ये पूर खूप येतो नद्यांना आणि नद्या नाले आमचे पॅक होतात आणि शाळांमध्ये आम्ही जाऊ शकत नसतो. अशा वेळेला इतके दिवस फक्त भामरागडातच शिक्षण बंद राहायचं, पण जसं शाळा बंद शिक्षण चालू की शाळा बंद शिक्षण चालू हे सतत सगळीकडे आता आपण पुढाकार घेऊन SCRT विविध डिपार्टमेंट उपक्रम राबवत आहेत. तर वर्कशीटवर काम करायची यावर्षी पावसाळ्यात सुद्धा आम्हाला नक्कीच संधी मिळेल आणि त्या पद्धतीनं व्हॉलंटियर्स नेमून आपण पुढे जाऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मला जाणवलं की कव्हरेज नाहीये आपल्याकडे, नंतर पोचायच्या समस्या आहेत, तर ग्राममंगल जी संस्था काम करते त्यांना मी अडचण मांडली, तर त्यांनी मला सजेस्ट केलं की आपण एक नक्की करू शकतो की प्रत्येक गावात भोंगे असतात किंवा माईक असतात, माईक वरून आपण त्यांना गावामध्ये उपक्रम आपण सांगू शकतो. आणि एक साधी गोष्ट आहे की प्रत्येक घरालाच आपण एक फळा करून टाकायचा आणि प्रत्येक घरच शाळा करू शकतो. एक ठराविक आकाराचा काळ्या रंगाचा आपण एक फळा प्रत्येक घराला करायचा आहे आणि शाळा करायची. आणि जर आपल्याला पोहोचणं शक्य झालं होत नसेल तर गावातल्या भोंग्यांमार्फत आपण उपक्रम जसे छोटे छोटे असतात, नक्षी काढा, वेगवेगळे ठसे करा, त्याचं संकलन करा, असे पहिली दुसरीचे तर छोटे छोटे उपक्रम आपण पोहोचवू शकतो आणि शिक्षण चालू ठेवू शकतो. उलट पुस्तकातलं अडकलेलं शिक्षण बाहेर पडून आदिवासी मुलांना आपण मुक्त वातावरणात नक्कीच शिक्षण या काळात देऊ शकतो असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. खूप चांगला तुम्ही मांडणी केलेली आहे. आपण जरा आणखीन कोणाच्या काही सूचना असतील तर कृपया त्याच्यामध्ये लिहाव्यात. रेणुका कड या मॅडमनी काही सूचना सांगितल्या, त्या विशेष करून प्रवेशाच्या संदर्भात आहेत. तर मॅडम मला बोलायची संधी मिळेल का? कोण आपण जरा ओळख सांगता? मी नितीन गुंजाळ. मी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा नाशिक प्रकल्पांतर्गत मुखेड तालुका निफाड आणि जिल्हा नाशिक येथे मी कार्यरत आहे. मॅडम आमचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत मॅडम. मागेच आपल्या माननीय सचिव मॅडम मनीषा वर्मा यांच्या हस्ते आम्ही आमच्या ग्रुपने मराठी हॅलो ते बंद कर. हॅलो सर येतंय ऐकायला. माननीय सचिव मॅडम मनीषा वर्माजी यांच्या हस्ते आम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून फ्लिपबुकचं मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमाचं दोघांचं आम्ही ऑनलाईन उद्घाटन केलं. हे निश्चितच आता मॅडमचे बोलले, निश्चितच हे अभ्यास गट तयार करून आपल्याला मुलांपर्यंत पोहोचता येऊ शकतं. परंतु मोठ्या वर्गांचा विचार जर केला, उदाहरणार्थ आपल्यासाठी 10वी आणि 12वीचे वर्ग फार महत्वाचे असतात. आता ऍक्च्युली ह्या वर्षी तर अभ्यासक्रम पण बदललाय. 12वीचा अभ्यासक्रम पण बदललेला आहे. बाजारात अजून पुस्तकं अवेलेबल नाहीत, ऑनलाईन अवेलेबल पुस्तकं आलेत, काही ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत. त्यांच्या दृष्टीने काही करता येईल का, हा एक माझा मुद्दा आहे. आणि प्रवेशाच्या बाबतीत स्वतः आम्ही आपलं पेठ सुरगाणा आम्ही ह्या भागामध्ये स्वतः व्हिजिट मारतोय. मुलांच्या कुटुंबांपर्यंत काही गोष्टी पोचतात हे आमच्या संस्था चालकांच्या आदेशामुळे आम्ही तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. निदान त्यांना तिथं काय समस्या आहेत, प्रत्येक मुलाची जाऊन आम्ही तिथे जाऊन चौकशी केली आहे. काही ठिकाणी आम्ही आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या पण वाटलेल्या आहेत. पण सगळ्यात महत्वाचा बहुतेक जण प्रश्न असे उपस्थित करतायत, जे पालक जागरूक आहेत ते असा प्रश्न उपस्थित करतायत की 10वी आणि 12वीच्या मुलांचं काय, त्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकते. आणि दुसरी गोष्ट ह्या गोष्टीला हॅलो हेमांगी सूर्यकांत बोलतोय. मला असं वाटतं की आधी किरणजीने जे मांडले त्याच्यावर चर्चा करावी, की जनरल चर्चा आपण नंतर करू. एक संपून घेऊ आपण. नितीन सरांचा प्रामुख्याने मुद्दा आहे तो 10वी 12वीच्या मुलांचा. नंतर बोलू त्याच्यावर आपण प्रश्न नोंदवून घेऊ.
अजून काही प्रश्न आहे का सर तुमचा, गुंजाळ सर? मॅडम फक्त थोडक्यात प्लीज, आमच्या थोडक्यात सांगा. हो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला ज्या गोष्टी इतर लोकांपर्यंत स्प्रेड पोहोचवता येतील त्या गोष्टी निश्चित आमचं आता ई कंटेंटवर काम चालू आहे. ही कंटेंट जवळ आमचे तयार झालेत. आम्ही 1 जुलैपासून ते प्रत्येक आमचे जेवढे प्रकल्पानुसार ग्रुप आहे त्याच्यावर आम्ही ते पाठवणार आहोत. धन्यवाद. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद गुंजाळ सर. हा कोण बोलतोय जरा कृपया परिचय. हॅलो, कोण बोलतोय? आवाज येतो सर? बोला, तुमचा परिचय द्या आणि बोला. सर तुम्ही बोला. इंगळे सर बोलतायत का? सर तुम्ही बोला, तुमचा आवाज येतोय ऐकू. तोपर्यंत दुसरं कोणी विचारू इच्छित, काही बोलू इच्छित? हा हेमांगी. हॅलो हॅलो, कोण बोलतोय सर? मी डॉक्टर सतीश. हा गोगुलवार सर. हो हो बोला सर. डॉक्टर गोगुलवार बोला तुम्ही. आता म्हणजे सगळं हे बघतो आहे याला ते कसं हे पोहोचवता येईल होम टू होम किंवा आता आम्ही छोटा प्रयोग यांनी सांगितला असेल. हॅलो, ऐकू येत आहे ना? येत आहे ऐकू येत आहे. तर आम्ही हे ईटेकचा प्रोग्राम जो इंग्लिश हे जे 1ली ते 4थी असं शिकवायचं सुरू होतं शाळेसोबत आणि लॉकडाऊन नंतर शाळा बंद झाल्या. तर आता आम्ही जे सुरू केलेलं आहे ते घरी जाऊन त्या मुलाच्या आणि ज्यांच्या अँड्रॉइड किंवा 3-4 मुलं डिस्टन्सिंग फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून त्यांना ते इंग्रजीचे हे आम्ही सुरू केलेले आहे म्हणजे सांगायचं. तर या पद्धतीने जसा आदिवासी विभाग विचार करतोय तर तो तसा बरोबर आहे की त्यांना आता एकदम त्यांचं शिक्षणापासून न तुटता ते कसं पोहोचवता येईल आपल्याला त्यांच्या घरी किंवा गावामध्ये दुसरी जी शिकलेली मुलं असतील त्यांची मदत घेऊन हे शक्य होऊ शकतं की नाहीतर मग आपण पूर्णपणे त्यांचा लिंक सगळी तुटेल. तर मला असं वाटतं की या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकेल. एक सूचना मला डिपार्टमेंटसाठी. हा कोण बोलतोय सर? हॅलो, नमस्कार मॅडम. आवाज काही येत नाहीये मॅडम. सर आमचा आवाज येतोय का? हो येतोय. तुमचा परिचय द्या आणि तुम्ही विचारा किंवा बोला. हा मॅडम, शासकीय आश्रमशाळा तालंबा येथून राठोड सर बोलतोय मॅडम मी. बोला सर. हा हॅलो, येतोय ना आवाज मॅडम? येतोय ऐकू, बोला तुम्ही. हा तर मॅडम, आपल्या शासकीय आश्रमशाळा तालंबा येथे का नाही EMRS ची शाळा मागच्या वर्षी आपल्याला चालवायला दिलेली आहे. आवाज येत नाही काहीच. ह्या सरांचा आवाज ऐकू येतोय. तर आम्हाला मॅडम काही अशा अडचणी आहेत. तर आमचे जे EMRS चे विद्यार्थी आहेत थोडा लांबचे आहेत, म्हणजे आपल्या आश्रम शाळेचे जवळपास शालेय परिसरातले विद्यार्थी आहेत मॅडम. हॅलो, बोला सर बोला, तुमचा ऐकू येतोय आवाज. तर त्या विद्यार्थ्यांसाठी मागच्या वर्षी समजा आम्ही खूप सारे काही तर त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा करायच्या बाकी राहून गेलेल्या आहेत. म्हणजे आमचे काही पार्ट टाइम एक शिक्षकाची ऑर्डर केलेली होती, त्यांची पेमेंट बाकी आहे आणि विद्यार्थ्यांचे काही समजा सरळचे कामं बाकी आहेत. म्हणजे मागच्या वर्षी मॅडम, तर यावर्षी समजा नव्याने आता एकलव्यासाठी जे EMRS आहे तर त्यांची काय आता नवीन रूपरेषा वगैरे काय असणार आहेत त्याच्याविषयी आम्हाला थोडा मार्गदर्शन किंवा हे पाहिजे होतं मॅडम. म्हणजे काही नवीन जे काही कार्यक्रम किंवा जे काही नियोजन करण्यात येतील त्याबद्दल आम्हाला काहीतरी थोडा नवीन हे लागणार होतं मॅडम. हॅलो, ऐकायला आलं सर, तुमचं ऐकायला आलं. हा
लांबचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्यासाठी काय नियोजन करावं लागेल आणि शिक्षकांचा स्टाफ नाही त्यांच्यासाठी. आता नवीन समजा आता प्रवेश परीक्षा झाली नाही या वर्षाची. हेमांगी, यातले काही प्रशासकीय प्रश्न आहेत असं मला वाटतं यांच्या मुद्द्यातले, त्यामुळे ते आता बाजूला ठेवता येतील आणि त्यातला जो त्यांचा की कार्यक्रमाचं नियोजन हा जो प्रश्न आहे त्याला कदाचित कुलकर्णी सर नंतर रेस्पॉन्ड करू शकतील. बरोबर. तरी सर आम्हाला तर असं मार्गदर्शन लागेलच, कारण की नवीन विद्यार्थ्यांचे कंटिन्यू फोन येतात किंवा आमचे कॉन्टॅक्ट होतात. तर आमचे सर डीबीटीचा पैसा आणखी आमची सरलची याची त्याची त्यांचे मागच्या वर्षाचे सर्व गोष्टी असे बाकीच होते. ठीक आहे, मला वाटतं तुमच्याकडे डिपार्टमेंटच्या माध्यमातून कदाचित याचं मार्गदर्शन होऊ शकेल स्वतंत्रपणे. तुम्ही प्रश्न उपस्थित केला ही चांगली गोष्ट आहे. एक आमचा पण आम्ही अनुभव समजतो अकोला जिल्ह्यात. एक मिनिट डॉक्टर गुंबळे, एक मिनिट आमचा पण अनुभव सांगू इच्छिते. आम्ही आदिवासी कोरकू समाजासोबत आम्ही काम करतो आणि आम्ही वाचनालय प्रकल्प सुरू केला आणि वाचनालय प्रकल्पाला अफलातून प्रतिसाद आहे. म्हणजे आम्ही असं पाहिलं की लहान मुलं तर पुस्तकं नेतातच, पण मोठी मुलं सुद्धा पुस्तकं आता यायला लागली. म्हणजे आमच्याकडे पुस्तकांची कमतरता पडायला लागली. आता एकांनी असा प्रश्न विचारला याच्यामध्ये की मुलांना वाचता येतं का, ह्याची तुम्ही खातरजमा केली आहे का. तर आमचा अनुभव असा आहे की मुलांना जे काही वाचता येतं, जे काही त्यांच्याकडे कौशल्य वाचनाचं ते वापरतात आणि त्याच्यासाठी ते वाचनाला सुरुवात करतात. म्हणजे त्यांना जे काही समस्या, चित्र पाहतात, काही अक्षरं लागली, शब्द लागले तर ते वाचतात. त्याच्यामुळे त्याचाही तुम्ही कदाचित विचार करायला ह्याच्यामध्ये हरकत नाही. म्हणजे गोगुलवार सरांनी एक सूचना दिली, सोनवणे मॅडमने एक दिली, तशी ही पण एक. तिसरं मला असं वाटतं की अजून गोगुलवार सरांकडे एक सूचना आहे की स्वयंसेवी संस्था या भागामध्ये खूप साऱ्या ऍक्टिव्ह आहेत, तर त्यांचा कसा ह्याच्यामध्ये सहभाग घेता येईल. कदाचित शिक्षक सर्व मुलांपर्यंत पोहोचण्यामध्ये, जसं या सरांनी सांगितलं की अंतराचा मुद्दा असू शकतो, पण त्या ठिकाणी संस्था मात्र नक्की पोहोचू शकतात. तर त्या संस्थांचा काही तुम्ही सहभाग याच्यामध्ये घेऊ शकता का शिक्षण मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी. तर याचाही तात्पुरता विचार करायला हरकत नाही. हा डॉक्टर गुंबळे. हेमांगी, मला असं म्हणायचं होतं, सतीश भाऊंनी जी सूचना मांडली होती त्यांनी इंग्लिश एक अनुभव सांगितला होता, तर त्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने गावागावामध्ये मुलांच्या ग्रुप सोबत काम केलंय, ते चांगलं यशस्वी होऊ शकते. जवळजवळ 37 ब्लॉक मध्ये त्यांनी काम केलंय सर्वांनी. तर हा एक प्रयोग सतीश भाऊ गोगुलवार यांनी सांगितलं, तो चांगल्या पद्धतीने याचा कोऑर्डिनेट करू शकतो या कार्यक्रमाला. दुसरं मला असं वाटतं की जे शासकीय शिक्षक जे आहेत आश्रमशाळांचे, त्यांना माझी विनंती अशी आहे की त्यांनी त्यांच्या अडचणी सध्या याच्यामध्ये ठेवू नये. त्यांनी हा जो कार्यक्रम सुचवला कुलकर्णी साहेबांनी, त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी होऊ शकेल त्यावर आपल्याला कसं लावता येऊ शकेल याच्यावर जास्त मदत केली तर जास्त बरं होऊ शकेल अशी माझी विनंती आहे. बरोबर आहे. शाळांना मी विनंती अशी करेन की तुमचे प्रश्न तुम्ही चॅटबॉक्स मध्ये दिले तर त्या सगळ्या प्रश्नांचं संकलन करून आम्ही डिपार्टमेंटकडे ते नक्की पाठवू, किंवा मुद्दे तुमचे उपस्थित केले तर ते मुद्दे आम्ही नक्की पाठवू. हॅलो, मी सुमित्राला विनंती करते. सुमित्रा आष्टीकर. हा, काही प्रश्नांचं किंवा मुद्द्यांचं जर संकलन असेल तर ते दोन तीनच प्रश्नांच्या किंवा सूचनांच्या बाबतीत इथे चॅटबॉक्स मध्ये मला दिसतंय. एक सूचना अशी दिसते आहे हेमांगी रेणुका यांच्याकडनं, आणि ती एक मोठी सर्वसमावेशक सूचना असं मला वाटतं की एकूण ह्या पहिली त्यांची सूचना अशी आहे की ह्या मुलांना जेव्हा शिक्षण देण्याची वेळ येईल तेव्हा कदाचित नेहरू युवा केंद्र, कॉलेज ऑफ सोशल वर्क, BCPC, ICPS ह्या सर्व लोकांची मदत तिथे घेता येईल अशी सूचना त्यांनी केलेली आहे. आणि दुसरी सूचना जी मला जास्त महत्वाची वाटते ती म्हणजे, किंवा मला ते थोडं आणखीन त्याच्याशी जोडून बोलायचंय, ते हे की या सर्व मुलांना एकूणच गावाशी कसं जोडता येईल, गावातल्या इतर सर्व योजनांशी कसं जोडता येईल. वेगळं एक आदिवासी मुलं म्हणून वेगळं ठेवून वेगळ्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यापेक्षा तीच मुलं जिल्हा परिषदेत शाळेत कदाचित जाणार नाही, पण तिथल्या शिक्षकांशी ती कशी जोडली जातील आणि तिथल्या मुलांचं म्हणून जे नियोजन होईल त्याच्यात याही मुलांचा कसा अंतर्भाव असेल, किंवा तिथल्या मुलांना जे शालेय पोषण आहार दिलं जातं त्या
शालेय पोषण आहाराशी इथून जे आदिवासी विकास विभागाला पोषण पुरवायचंय ते कसं जोडता येऊ शकेल, किंवा तिथल्या गावातल्या बाल संरक्षण समितीशी ह्या मुलांना कसं जोडता येईल, अशा स्थानिक सर्व व्यवस्थांशी ह्या मुलांना जोडण्याचा ह्या निमित्ताने आपण प्रयत्न केला तर मला असं वाटतं हे शाश्वत काम होऊ शकेल. तर त्या दृष्टीने विचार व्हावा असा एक सूचना त्यांनी मांडलं होतं की बालकल्याण समितीशी पण जोडून घ्यावं. तर त्याला आणखी थोडं जोडून मी ही सूचना मांडते आहे. आणखीन एक बऱ्याच जणांकडून आलेला प्रश्न असा आहे की जी अनुदानित ज्या शाळा आहेत त्यांना तयार केलेल्या वर्कबुक मिळू शकतील का, हा प्रश्न आहे कुलकर्णी सरांना मुख्यत्वे. तर त्याचा थोडासा विचार इथे व्हावा. आणि 10वी-12वी साठी काही करता येईल का असा परत प्रश्न आलेला आहे इथे. आणि एक प्रश्न सातत्याने आलेला आहे तो म्हणजे 12वी सायन्सचं सिलेबस बदललेला आहे, तर 12वी सायन्सच्या दृष्टीने काही वेगळं करता येईल का. तर एकूणच आलेले जे प्रश्न आहेत त्याचा मी थोडासा मागोवा घेतला आणि एकत्रितपणे तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न केला. तर ह्याच्यावर थोडं मार्गदर्शन केलं तर बरं होईल. या व्यतिरिक्त हेमांगी मला ते जे त्यांचं जे परिपत्रक आहे त्याच्याबद्दल काही मुद्दे मांडायचे होते, पण मी ते नंतर मांडीन. मला वाटतं ह्याच्यावर आपण आधी विचार ओव्हर टू कुलकर्णी सर आणि सोनवणे तुम्ही पण काही. काही प्रश्न मी पण याला जोडून मांडू का? मांड. जसा अनुदानित शाळांनी कार्यपुस्तिकेबद्दलचा प्रश्न मांडलेला आहे त्या जोडीने मला असं वाटतं की आता ऍक्च्युली अटल आरोग्य वाहिनीची चांगली सेवा मिळाल्याचे काही हे वाचनात आले तिथल्या पातळीवरती. अटल आरोग्य वाहिनीची सेवा ही शासकीय शाळांना मिळत असते आणि अमेय लाईफ ग्रुप तर्फे सुद्धा मेडिकल जे सुविधा आहेत त्या मिळत आहेत. तर आता ही विशेष परिस्थिती लक्षात घेता काही कदाचित मर्यादांमुळे ती आता अनुदानित शाळांना मिळालेली नव्हती आतापर्यंत, पण आताच्या या विशेष परिस्थितीमध्ये ती अनुदानित शाळांना पण एक्सटेंड करण्याचं काही नियोजन आहे का, असा एक मुद्दा विचारायचा होता. बाकी अजून काही मुद्दे आहेत पण मला वाटतं की मी ते नंतर ठेवते. कुलकर्णी सरांचे सगळे लक्षात असतील अशी मी आशा करते आणि तुम्ही रिस्पॉन्ड करा. आणि सोनवणे मॅडम तुम्हाला पण काही याच्यामध्ये जोडायचं असेल तर कुलकर्णी सरांच्या नंतर प्लीज बोला. अनेक मुद्दे मांडले गेले. मला आनंद आहे की फार चांगली चर्चा चालू आहे आणि मला खूप इनपुट्स मिळत आहेत आणि खरोखर सगळ्यांकडून जे काही रिस्पॉन्सेस येत आहेत ते उत्साहवर्धकच आहेत. परंतु याच्यावरती स्वतःवरती खुश होण्याचं काहीच कारण नाही, कारण मला म्हटलं ते खरं आहे की नियोजन कागदावरती कदाचित खूप चांगलं असेल, अंमलबजावणी करताना अक्षरशः असंख्य अडचणी येणार आहेत. आणि म्हणूनच माझी भूमिका आहे की या अडचणी फक्त आमच्या डिपार्टमेंटला येणार आहेत असं नसून या पूर्ण समाजापुढच्या अडचणी आहेत. त्यामुळे ज्या ज्या एजन्सीचा उल्लेख झाला म्हणजे बाल संरक्षण समिती असेल किंवा उमेदचे बचत गट असतील, या सर्वच प्रकारच्या लोकांची, सगळ्यांची, स्वयंसेवी संस्थांची मदत हे सगळं आम्हाला लागणार आहे. मला असं वाटतं की त्याचं नियोजन आमच्या पातळीवरून काही करण्यापेक्षा या गटांनी स्वतःहून आम्ही याच्यात हे करतो या एरियासाठी अशी ही तयारी दाखवली तर थोडासा लोड पण कमी होईल आणि काम अधिक चांगल्या पद्धतीने होईल. पुन्हा जो मुद्दा येतो आहे त्याच्याबद्दल मी बोलतो जरा. मी सुरुवातीला स्पष्ट केल्याप्रमाणे आमचा जो व्याप आहे तो 5-5.5 लाख स्टुडंट्सचा आहे आणि 4-5 वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये हे स्टुडंट्स विभागलेले आहेत. तर या निमित्तानं मी त्या प्रत्येक गटाबद्दल थोडंसं बोलेन आता. महाविद्यालयीन शिक्षण घेणारे जे आमचे ट्रायबल स्टुडंट्स आहेत, जे शासकीय वसतिगृहात राहतात, हे सध्या आपापल्या गावी आहेत. आम्ही त्यांच्या ग्रुपला सुद्धा कॉन्टॅक्ट करतो आहोत. ते आमचेच विद्यार्थी आहेत. त्यांच्या गावातले जे आमचे ट्रायबल स्टुडंट्स असतील त्यांना त्यांनी विशेष करून मदत करावी आणि इतर स्टुडंट्स असतील तर त्यांना देखील मदत करावी, अशा प्रकारचं आम्ही त्यांना सांगतो आहोत. त्याचंही नियोजन आमचं चालू आहे आणि तो एक मोठा ग्रुप म्हणजे जवळपास 54,000 मुलं ही 62,000 मुलं ही वेगवेगळ्या गावांमध्ये सध्या राहत आहेत. तो एक मोठा ग्रुप आमच्या हाताशी आहे. त्या व्यतिरिक्त आता एकलव्याचा उल्लेख झाला, अनुदानितचा उल्लेख झाला. मी सांगितल्याप्रमाणे पहिला टप्पा हा आम्ही आधी मॉडेल सेट करणं
इम्प्लिमेंटेशन सुरू करणं, त्यातल्या अडचणी काय येतात याचा अंदाज घेणं आणि मग पुढे जाणं हे धोरण स्वीकारलेलं असल्यामुळे आता मी सांगितलेलं नियोजन किंवा ही चर्चा, हा विचार हा फक्त शासकीय आश्रमशाळेतल्या 1,83,000 मुलांसाठीचा हा विचार होता. मी असं म्हटलं त्याच्यानंतर की यानंतरचा दुसरा टप्पा हा अनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. अनेक अनुदानित शाळांनी, जसा इथेही उल्लेख झाला, स्वतःच्या पातळीवरती काही चांगले इनिशिएटिव्ह सुरू केलेले आहेत आणि ते प्रशंसनीय आहेत. मला अशा अनेक शाळा माहिती आहेत. एकूणच इंटरनेटचा वापर करून आपला कंटेंट पोहोचवायचा याच्यावरती भर जास्त दिसतो आहे, पण त्याच्याच बरोबरीनं कार्यपुस्तिका, हस्तपुस्तिका जर आपण शकलो तर त्याचा उपयोग जास्त होणार आहे. आदिवासी विकास विभागानं तयार केलेल्या वर्कबुक्स आणि ऍक्टिव्हिटी बुक्स हे ओपन सोर्स आहेत, त्याच्यामुळे कोणीही त्याचा वापर करू शकतो, त्याच्यावर कोणाचाही कॉपीराईट नाही आणि ते अतिशय क्वालिटी रिच असं ते प्रॉडक्ट आहे. त्यामुळे मी आता म्हटल्याप्रमाणे शासकीय आश्रमशाळांसाठीचा हा उपक्रम हा सुरू झाल्यानंतर त्याच्या पुढच्या 8-10 दिवसामध्येच अनुदानित शाळांसाठी सुद्धा उपक्रम सुरू करण्यात येईल, तसा विचार चालू आहे. तो उपक्रम साधारणपणे या उपक्रमासारखाच असणार आहे, परंतु त्याच्यामध्ये काही कॉन्टेक्स्च्युअल चेंजेस, काही प्रासंगिक किंवा अनुषंगिक बदल त्याच्यामध्ये करण्याचं काम चालू आहे. त्याप्रमाणे ते बदल केल्यानंतर अनुदानित शाळांना सुद्धा या सगळ्याचा लाभ मिळेल. एनिवे सगळंच ओपन सोर्स आहे, त्याच्यामुळं आम्हाला लाभ मिळेल का हा प्रश्न नाही. तिसरा जो भाग आहे एकलव्यचा, त्याचं डायनामिक्स आणखी वेगळं आहे. एकलव्यचे स्टुडंट्स हे खूप वेगवेगळ्या जिल्ह्यातनं आलेले असतात आणि त्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला स्वतंत्र विचार करावा लागेल. त्याचं सुद्धा विचार मंथन आम्ही सुरू केलेलं आहे. त्याच्या 2-3 मीटिंग्स आमच्या झालेल्या आहेत, काही प्रेझेंटेशन्स आहेत, काही पर्याय आहेत. त्याच्यातून पहिल्यांदा शासकीय आश्रमशाळा, त्याच्यानंतर अनुदानित आश्रमशाळा आणि त्यानंतर एकलव्य स्कूल्स यांच्यासाठीचा आमचं जे काही नियोजन आहे हे आम्ही प्रसिद्ध करणार आहोत. मी पुन्हा एकदा सांगतो की हे जे सगळं नियोजन आहे याच्यात शासकीय आश्रमशाळांसाठीचं नियोजन ही मुख्यतः आमच्या विभागाची अतिशय प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळे आम्ही सुरुवात त्याच्यापासून केली. सगळे विद्यार्थी आमचेच आहेत आणि आमच्यावरती जबाबदारी आहेच. अनुदानित शाळांमध्ये काही अनुदानित शाळांनी जे इनिशिएटिव्ह सुरू केलेले आहेत ते स्वागतार्ह असल्यामुळे ते चालू ठेवायला हरकतच नाही. आदिवासी विकास विभागाने काही सर्क्युलर काढलं तर आपलं इनिशिएटिव्ह बंद करून त्याच्याप्रमाणे केलं पाहिजे असा आमचा आग्रह नाही, कारण आपलं उद्दिष्ट हे मुलांच्या इकोसिस्टीम मध्ये लर्निंग ऍटमॉस्फिअर तयार होणे हे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे मी थोडासा सरकारी अधिकारी असून सुद्धा अनौपचारिकरित्या असं म्हणू शकतो की मूल नक्की किती शिकलं, त्याला या पहिल्या सेमिस्टरमध्ये जे काही प्रिस्क्राईब्ड धडे आहेत त्यातले पहिले 2 धडे यायला लागले की नाही, चाचणी घेतल्यावर ते पास झालं की नाही, हे सगळे मुद्दे कितीही महत्वाचे असले तरी या उपक्रमासाठी सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह आहेत, ती सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. दुसरं असं की पहिला 1.5 महिन्याचा आपला एक्सपेरिमेंट, पहिला टप्पा हा कशा पद्धतीने होतोय त्याच्यातूनही आपल्याला शिकायला मिळणार आहे. आता सुद्धा 1 जुलैला तो टप्पा जाहीर होईपर्यंत त्याच्यामध्ये काही चेंजेस आपण करणार आहोत, आपल्याही सूचनांचा अंतर्भाव करणार आहोत. तिसरा जो एक मुद्दा उपस्थित झाला, अटल आरोग्य वाहिनी आणि आदिवासी विकास विभागाचे जे केंद्र अर्थसहाय्यित प्रकल्प आहेत त्यांचं आपल्याला काही एक्सटेन्शन करता येईल का? मॅडमने हा मुद्दा मांडला, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. त्या दृष्टीने आपल्याला फंड्सचं, रिसोर्सेसचं आणि हेल्थ सिस्टीम ज्या आपण तयार केलेल्या आहेत शासकीय आश्रमशाळांसाठी त्याचं एक पुनर्नियोजन करावं लागणार आहे. इट्स अ प्रोसेस, इट विल टेक सम 10-15 डेज ॲटलिस्ट. ते झाल्यानंतर आपल्याला याबाबतची भूमिका नक्की जाहीर करता येईल. आदिवासी विकास विभाग हा सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची समर्थपणे जबाबदारी घेऊन जिथे गरज पडेल तिथं त्यांच्या मदतीला जाऊन लर्निंग त्यांच्या इकोसिस्टीम मध्ये चालू ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. ही जबाबदारी आम्ही पार पाडतो आहे. आपल्यासारख्या अनेक स्वयंसेवी संस्था, त्याचबरोबर काही अगदी कंपन्या सुद्धा, प्रायव्हेट कंपन्या, मग उल्लेख झाला तसा उमेदच्या बचत गटांपासून, हॉस्टेल्सच्या विद्यार्थ्यांपासून, बाल संरक्षण समित्यांपासून, झेडपीच्या काही योजना आहेत त्यांचा काही फायदा आपल्या मुलांना देता येईल का, इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन आहे, असे याचे अनेक आस्पेक्ट्स आहेत. हे सगळंच्या सगळं एकदमच करण्याचा प्रयत्न तर आहे, पण ते शक्य होईल असं नाही. पण टप्प्याटप्प्याने जे मुलांना आवश्यक आहे, उपयुक्त आहे, ते आम्ही निश्चित करणार आहोत. आपल्या सर्वांच्या सूचनांबद्दल मी आपले आभार मानतो.
सोनवणे मॅडमनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. पाठ्यपुस्तक केंद्रित शिक्षण ही खरी शिक्षणातली प्रमुख अडचण आहे आणि मुलांच्या भाषांचा विचार केला जात नाही. कारण या आदिवासी समूहांच्या भाषा वेगळ्या आहेत, इव्हन भटक्या समूहाच्या भाषा पण काही वेगळ्या आहेत की ज्या मराठीपेक्षा भिन्न आहेत. तर त्याचाही तुम्ही हे कार्यपुस्तिका करताना काही विचार केलेला आहे का? भाषांचा कसा तुम्ही हे केलेला आहे, तो एक मुद्दा आहे. पण अजून काही कोणाचे असतील तर आपण ते पाहूया. सोनवणे मॅडम काही उत्तर देऊ इच्छितात किंवा काही बोलू इच्छितात का? हॅलो, कुलकर्णी सरांनी अतिशय व्यवस्थित असं सगळ्यांच्या शंकांचं निरसन केलेलं आहे. तरी देखील कुठेतरी आता जर 10वीचा जसा मुद्दा आला की 10वीच्या शाळा सुरू करायच्या किंवा काय, तर मी सांगू इच्छिते की जसे अभ्यास गटांचा मी उल्लेख केला, आपण लहान विद्यार्थ्यांसाठी करत असतो, तसंच इथे लोकबिरादरी प्रकल्पाची जी शाळा आहे त्यांच्या शिक्षकांनी आत्ताच्या सुट्टीमध्ये 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे अभ्यास गट प्रत्येक गावामध्ये चालवले, वर्कशीट्स घेऊन त्या पद्धतीनंच त्यांनी तिथे काम केलं आणि त्यांनाही काही चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. तो 10वी आणि 12वीवर सुद्धा अभ्यास गटामार्फत काम अशा काही आश्रमशाळांमार्फत केलं गेलेलं आहे. तसे प्रयोग होऊ शकतात, पण भाषांचा विषय हा नक्कीच वर्कशीट मध्ये असावा आणि जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांना पण ती कार्यपुस्तिका मिळाली तर सर आम्हाला नक्कीच उपयोग होईल त्याचा. धन्यवाद. मी काही बोलू का थोडं? बोल राजेश्री. ओके. हॅलो येतंय ऐकू येतंय. ओके. मी राजश्री तिखे. या आता 3 जणांनी खरं तर 3 विभागांच्या 3 प्रतिनिधींनी आपलं म्हणणं मांडलं आणि त्यात आता एकूण शिक्षण, मुलांचं शिक्षण या काळात कसं चालू राहील याच्यावरती प्रत्येकाने आपापल्या परीने काही विचार केलेला दिसतोय आणि कुलकर्णी सर इथे वेळ काढून आले आणि त्यांनी खूप सविस्तर ही मांडणी केली. तर आता एक खरं तर या निमित्ताने असा मुद्दा लक्षात येतोय की वेगवेगळ्या विभागांचं एक कॉर्डिनेशन लॉंग टर्म मध्ये हे असणं खूप आवश्यक आहे. काही काळापूर्वी आदिवासी विकास विभाग आणि शिक्षण विभाग यांनी काही ते करण्याचा प्रयत्न केलेला होता. तो किती यशस्वी झाला मला माहिती नाही, किंवा काही प्रमाणात झाला असं आपण म्हणूयात. पण जसं की आता सोनावणे मॅडमनी पण मांडलं की या कार्यपुस्तिका आम्हाला मिळू शकतील का, तर हे 3 विभाग आणि स्वयंसेवी संस्था या सगळ्यांनी एका प्लॅटफॉर्मवरती येऊन कार्यपुस्तिकांचा अभ्यास करून, जसं हेमांगीनी भाषेचा मुद्दा त्यातला मांडला, त्यात क्षमतांचा जो काही विचार झालेला आहे त्यात एक एकत्रित विचार करून त्या कार्यपुस्तिका सगळ्यांना वापरता येण्या जोगत्या कशा करता येतील किंवा त्या असतीलही खरं तर तशा, तर त्याचा एक एकत्रित विचार करावा असं या निमित्ताने मला वाटतं. कार्यपुस्तिकांचा एक एकत्रित विचार करावा, या निमित्ताने कंटेंट, अभ्यासक्रम याचा एक एकत्रित विचार करावा असं मला वाटतं. या लॉकडाऊनच्या सिच्युएशनचा एक फायदा घेऊन विभागांमधलं कोऑर्डिनेशन, नेटवर्किंग हे काही वाढवता येईल का असा एक विचार या निमित्ताने व्हावा असंही मला वाटतं आहे. दुसरा एक मला असा मुद्दा वाटतो की 2 टप्प्यांमध्ये खरं तर हा विचार करायला पाहिजे. एक लॉकडाऊनच्या काळातला विचार आणि दुसरा लॉकडाऊन नंतरच्या, म्हणजे जेव्हा शाळा सुरू होतील त्या काळातला विचार. जेव्हा शाळा सुरू होतील तर तेव्हा सुद्धा या निवासी शाळांपुढची आव्हानं ही खरं तर मोठी असणार आहेत. सरांनी जी खरं तर योजना मांडली त्यातनं निवासी शाळांना काही एक पर्याय मिळतोय की काय असं एक आता चित्र समोर उभं राहत आहे. त्याचा तपशिलात विचार करणं आवश्यक आहे, कारण अनेक तज्ञांनी एक मांडणी अशी पण मोठ्या प्रमाणावरती होते आहे की शाळा या फक्त एज्युकेशन सेंटर्स नाही आहेत मुलांकरता, तर ती सोशल सेंटर्स, ती एक नव्या जगाची खिडकी आणि गावामध्ये, घरामध्ये ज्या मर्यादा मुलांना येतात, विशेषतः मुलींना येतात, त्याला पार करून जाण्याचा एक प्लॅटफॉर्म असं देखील या शाळा आहेत. पण या उपक्रमातली ही ताकद मोठी आहे की आतापर्यंत गाव आणि शाळा हे जे काय म्हणतात डायकॉटॉमी अशी जी झालेली होती, तर ती सांधण्याचा पूल म्हणून या योजनेचा नक्की मला असं वाटतं की ही ताकद या योजनेमध्ये आहे. शाळा सुरू होतील त्या दृष्टीने काही मुद्दे खरं तर
विभागांनी लक्षात घ्यायला हवेत असं वाटतं आहे की एक म्हणजे मुलांचं आरोग्य नीट राखणं ही खूप मोठी जबाबदारी विशेषतः निवासी शाळांमध्ये असणार आहे. तर त्यामुळे आतापासूनच काही तिथल्या टीचिंग आणि नॉन टीचिंग अशा दोन्ही स्टाफचं काही प्रशिक्षण करण्याची गरज आहे का? जसं की त्यांना काही स्वच्छतेचे SOPs असतील तर त्याच्या संदर्भातले किंवा न्यूट्रिशन संदर्भातल्या काही गोष्टी असतील तर त्याच्या संदर्भातल्या गोष्टींचं प्रशिक्षण हे अगदी स्वयंपाकी, कामाठी, स्वच्छता कर्मचारी यांचं सुद्धा होणं आवश्यक आहे का? आणि त्याचा काही विचार विभागाने केलेला आहे का? अधीक्षकांची जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे नंतरच्या काळामध्ये, तर त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणाचा काही विचार विभागाने केलेला आहे का? हे पण खरं तर जाणून घ्यायला आवडेल. आणि दुसरी गोष्ट की जसं आपण व्हॉलंटियर्स बद्दल बोलतोय तर तसं शाळा सुरू होण्याच्या काळामध्ये जे प्रत्येक वसतिगृहामध्ये एक दादा किंवा ताई असं देऊन त्यांच्यावरती मुलांच्या आरोग्याची जबाबदारी ही काही टाकता येईल का? असाही एक विचार मांडावासा वाटतो. येस, आय थिंक आणखी एक महत्वाचा मुद्दा मला असा मांडावासा वाटतो की आता काही जणांनी असा उल्लेख केला की आम्ही कंटेंट डेव्हलप करतो आहे. तर खरं तर अभ्यासक्रम किंवा एज्युकेशनल कंटेंट ही इतकी स्प्रेड आउट करून म्हणजे इतक्या विखुरलेल्या अवस्थेत काम करण्याची गोष्ट राहावी का? असाही खरं तर एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतो की त्याचा विचार, त्याच्याबद्दलचा काही एक गाईडलाईन्स या ज्यांचा त्यातला अनुभव आहे, अभ्यास आहे अशा लोकांनी तयार करून द्याव्यात आणि मग त्याच्यामध्ये आपापल्या कॉन्टेक्स्टला ते जोडून घेण्यासाठीची काही फ्लेक्झिबिलिटी ही ठेवता येईल आणि ते नक्की जोडता येईल. पण खूप जास्त वैयक्तिक स्तरावरती केलं तर मग त्याच्या गुणवत्तेचे पण प्रश्न निर्माण होतील का? असाही एक मुद्दा आहे. ओव्हर टू हेमांगी. इथे समूहामध्ये भाऊ आहेत, सूर्यकांत कुलकर्णी आहेत, हेरम कुलकर्णी आहेत. हेरम कुलकर्णींनी आपला म्हणणं चॅटबॉक्स मध्ये मांडलेलं आहे, पण त्या व्यतिरिक्त काही मांडायचं असेल तर एक तुम्ही संधी घ्यावी कृपया. अनम्यूट आहे? ओके. हो आहे. तर खरं तर मी आयुक्तांचं ऐकायला मी नव्हतं, उशिरा आले, मग त्यांनी नेमकं काय मांडलं हे समजलं नाही. मध्यंतरी ते शासकीय VC-ला मला बोलवणार होते पण त्याच्याबाबत संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांची भूमिका किंवा ते काय करणार आहेत याची मला कल्पना नाही. म्हणून मी दिव्य मराठीमध्ये मी ज्या काही सूचना केल्या होत्या त्या या ठिकाणी मांडल्यात की 9वी ते 12वीची मुलं येत असतील तर त्यांना बोलवावं. 1ली ते 8वीची मुलं जिल्हा परिषद आणि हायस्कूल जिथे जवळ आहेत तिथे बसत असतील तर त्यांना बसवावं आणि आश्रमशाळेच्या शिक्षकांनी तिथे जाऊन तिथल्या शिक्षकांना मदत करावी. याला अनुदानित शिक्षकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे संस्थांच्या, की त्यांना असं वाटेल की कायमस्वरूपी मुलं आश्रमशाळेची हायस्कूलकडे किंवा जिल्हा परिषदेकडे जातील का, असं होऊ शकतं. परंतु हे टायमिंग आहे असं जर आश्रमशाळा संचालकांना सांगण्यात आलं तर त्याच्यामधून नक्कीच पर्याय निघू शकतो. तिसरा मुद्दा मी असं मानतोय की पालकांना निर्वाह भत्ता दिला पाहिजे. म्हणजे आश्रमशाळा एका मुलावर एका महिन्यावर जितका खर्च करते तर मुलं जर आता घरी आहेत आणि तुमचं जर जेवणावरचा खर्च जर आश्रमशाळेचा वाचतो आहे ती मुलं सांभाळण्याची म्हणून किमान एक महिन्याला 2,000 रुपये 3,000 रुपये जी काही रक्कम असेल ती निर्वाह भत्ता स्वरूपात पालकांना दिली पाहिजे. अन्यथा कुपोषणामध्ये वाढ व्हायची शक्यता मला वाटते. आणि चौथा वेगळा मुद्दा मला मांडायचा आहे की बालविवाह आणि बालमजुरी या काळात वाढण्याची दाट शक्यता वाटते. याचं कारण असं की जागतिक बँक काय असं म्हणते की किमान 10 कोटी लोक पुन्हा दारिद्र्यात ढकलले जातील आणि त्याच्यामध्ये आदिवासींची संख्या सर्वात लक्षणीय असेल. स्थलांतर आदिवासी फारसं करू शकणार नाही, त्यामुळं रोजगारावर मर्यादा येतील. तर त्यामुळं लहान मुलांना मजुरीला लावणं असं सोपा पर्याय आदिवासी कुटुंब घेण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामुळं आणि बालविवाहाची शक्यता पण खूप वाढते की विशेषतः या काळात कमी लोकांमध्ये लग्न करायची आणि फारसं प्रशासनाचं किंवा कोणाचं लक्ष नाही म्हणून बालविवाह होत आहेत अशा पद्धतीची माहिती ठिकठिकाणच्या स्वयंसेवी संस्थांकडून येते आहे. तेव्हा याच्याबद्दल आदिवासी विभागाने काही कारवाई करावी अशी आमची मागणी नाही, परंतु जनजागरण मोहीम जी म्हणतो, ज्या स्वयंसेवी संस्था तुमच्या मदतीला येत आहेत त्यांच्या मदतीतून आणि शिक्षकांच्या माध्यमातून किमान
ड्रॉपआउट जी मुलं होत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. विशेषतः 9वी ते 12वीच्या मुलांच्या आणि मुलींच्या बाबतीत हा धोका जास्त जाणवतो, बालमजुरी आणि बालविवाह. तर जो मुलगा गैरहजर आहे किंवा जो मुलगा तुमच्या संपर्कात येत नाहीये तर त्याचं नेमकं काय झालं हे शोधलं पाहिजे. माझं निरीक्षण असं आहे की आश्रमशाळातल्या पटावर असण्याचं गैरहजेरीचं प्रमाण खूप मोठं आहे. म्हणजे अकोले तालुक्यामध्ये 300 पेक्षा जास्त मुलं गैरहजर शोधली होती. तर गैरहजर मुलांच्या बद्दल एक मोहीम हाती घेऊन त्यांचा फॉलोअप घ्यावा असं एक मत. सूचना खूप आहेत, आता त्या नोंदवून घ्याव्यात. नितीन मेमाणे पण म्हणतायत की तिन्ही विभागातील शाळा वेगवेगळ्या खात्यांची असतात, किमान प्रशासन स्तरावरती. मला वाटतं कन्व्हर्जन्सीच मुद्दा परत जुळतो की जे काही तयार होतं त्याच्यामध्ये शिक्षण विभागाला पण कसं अंतर्भूत करावं. सूर्यकांत कुलकर्णी किंवा भाऊ गावंडे काही बोलू इच्छितात? हा मी हॅलो, हा बोला येता येतो. सूचना अशा काही नाही, म्हणजे एकच सूचना आहे. किरण कुलकर्णी साहेबांनी त्याच्यात काही सुचवा असं मला वाटत नाही. खूपच कॉम्प्रिहेन्सिव्ह त्यांनी मांडलंय आणि खूप अवघड आहे हे सगळं करणं, याची जाणीव आहे त्यांनाही. फक्त माझा एक मुद्दा एक असा होता की आश्रमशाळाची जी मुलं आहेत ती शाळा सुरू करण्याबद्दल मी आग्रही नाहीये इन जनरल, पण आश्रमशाळाची मुलं ही त्यांच्या फॅमिलीमध्ये राहणं हे जास्त धोकादायक आहे. त्यामुळे आश्रमशाळा सुरू करता येतील का, मग या प्रत्येक मुलाला तपासून, म्हणजे हॅलो, जिथं पेशंट्स नाही आहेत कोविडचे आणि या मुलांना घेताना आश्रमशाळेमध्ये तपासून जर घेतलं आणि जी मुलं काही बाधित नाहीत वगैरे अशी मुलं घेतली तर ती जास्त सेफ राहू शकतील आश्रमशाळेमध्ये. आणि मग त्यांचं शिक्षण वगैरे हा नंतरचा मुद्दा आहे, ते होत राहील. परंतु मुलांना सेफ ठेवण्यासाठी आश्रमशाळा सुरू करता येतील का याचा विचार करावा. याला यंत्रणा मोठी लागणार आहे, प्रत्येक मूल तपासून घ्यावं लागणार आहे. ते घेता येईल, त्यांच्याकडे यंत्रणा आहे आदिवासी खात्यांकडे तेवढी. तर तो जर विचार झाला तर बाहेर ही मुलं जेवढी व्हर्नेबल आहेत त्याच्यापेक्षा जास्त सुरक्षित मुलं आश्रमशाळेत राहतील आणि मग त्याच्यानंतर एक वातावरण अभ्यासाचं वगैरे वगैरे हे नंतर त्यांना करता येईल असं मला वाटतं. याचा त्यांनी विचार करावा. बाकी त्यांनी मांडणी, त्यांनी विचार जो केलाय तो अत्यंत कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि व्यवस्थितच आहे. थँक्यू. फक्त एकच विचारते की तुम्ही घरी मुलं असुरक्षित आहेत आणि आश्रमशाळेत सुरक्षित असतील असं का म्हणाला? त्याचं कारण असं की ही खूप स्कॅटर्ड वेगवेगळ्या ठिकाणी ही मुलं आहेत आणि जे प्रादुर्भाव होतोय आता, जसं आमच्याकडे आम्ही ग्रीन झोन मध्ये होतो परभणी, आता प्रादुर्भाव का झालाय 15 दिवसामध्ये, तर बाहेरचे लोक इकडे येत आहेत, त्यामुळे ते रिस्ट्रिक्टेड नाहीयेत बाहेरचे लोक इकडे येणं. तसं आश्रमशाळेची मुलं, कुठल्या आश्रमशाळेची मुलं ही अनेक गावामधून येतात तिथे, तेव्हा त्या गावांमध्ये बाहेरचे लोक जेव्हा जातील तेव्हा तिथं प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. कुपोषण या लोकांचं जास्त असतं, स्वच्छता कमी असते, त्यामुळं व्हर्नेबल त्यांच्या घरी ते जास्त आहेत. आणि जर आश्रमशाळेमध्ये जर घेतली तर इथे स्वच्छता आणि त्यांच्या सुविधा आहेत, त्यांच्याकडे व्हॅन्स आहेत, त्यांच्याकडे डॉक्टर्स आहेत. हे एक ज्याला आपण टार्गेट ग्रुप ठरवून असं एक कॉन्सन्ट्रेटेड त्यांच्यावर इलाज होऊ शकेल, उपाय होऊ शकेल. म्हणून त्यांना शाळेत आणणं, शिक्षणासाठी नाही, सुरक्षेसाठी आधी आणि मग शिक्षणाचा विचार, असं होईल असं मला वाटतं. आणि कुपोषण पण आहे आता हेरम म्हणला तसं घरी सुद्धा, म्हणजे काही आश्रम काही घरी छान असेल, परंतु आपण जे इन जनरल परिस्थिती बघतोय त्या घरी खाण्यापिण्याची तशी आबाळच आहे, काम नाही काही नाही सध्या काही नाही, त्यामुळे तो पण प्रॉब्लेम आहे. मग आश्रमशाळेत निदान चांगलं खायला मिळेल, आरोग्याच्याकडे लक्ष देता येईल आणि त्यांच्यावर एक चांगलं तिथे एक वातावरण तयार होऊ शकेल. म्हणून ती कॉम्पॅक्ट परिस्थितीमध्ये राहणं जास्त चांगलं असं मला वाटतं. ठीक आहे, या मुद्द्यावरती प्रतिवाद होऊ शकतो, पण मला वाटतं आता आपण तो मुद्दा घेऊया ना, नाही तर तोच मुद्दा मोठा होऊन बसायचा. त्याच्यामुळे हा ठीक आहे, हरकत नाही. फक्त घरी मुलं सुरक्षित असतं ह्या मुद्द्यावरती मात्र जरा मोठा प्रतिवाद होऊ शकतो. पण ठीक आहे, आपण तो मुद्दा ऐरणी होता आणि या नको. भाऊ, तुम्हाला काही बोलायचंय? नाही, मला एकच म्हणायचं होतं की हे सर्व मुलं खूप स्कॅटर्ड आहे आणि या सर्वांची, तसंही एरवी शाळा सुरू असताना सुद्धा हे बरीचशी मुलं शाळेबाहेर असे फिरत असतात आजूबाजूने. आता तर बंदच आहे, त्याच्यामुळे या मुलांवर तसं संपर्क साधणं तसं कठीण आहे, कारण हे आपल्या घरच्या कामाला लावतात ते सगळे, असं माझा अनुभव असा आहे. म्हणजे गडचिरोली असो किंवा वाडा असो किंवा तिकडे विक्रमगड असो किंवा इकडे मोखाडा असो,
या भागामध्ये असं मला दिसतात की नियमित शाळेमध्ये सुद्धा मुलं नसतं, म्हणजे ते कुठेतरी कुठल्या तरी शाळेमध्ये रजिस्टर असतात पण ते शाळेत बाहेरच असतात. आता याही परिस्थितीत या मुलांना ट्रॅक करणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे आणि ते कशा पद्धतीनं करता येईल याची एक काहीतरी योजना असायला पाहिजे. आणि कुलकर्णी सरांनी जो मुद्दा मांडलेला आहे पण तो तेवढासा मला नाही वाटत की ते मुलं तिथं आणणे आणि एकत्रित करणे त्याच्यापैकी एकाला जरी बाधा झाली तर संपूर्ण ते मुलांना तो बाधा होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आता तशी कुठल्याही प्रकारची घाई एकत्रीकरण मुलांची करू नये असं मला वाटते, कारण हा कोरोना काही इतक्या लवकर जाणार नाही आणि त्यांना सगळं सप्लाय सुद्धा असतं ना, म्हणजे नुसतं काही ते मुलं आणून असं चालत नाही. भाजीवाल्या दूधवाल्या हे सगळे त्या आश्रमशाळेमध्ये आणणार आणि त्याचा जर लागण झाली तर या मुलांना त्रास होण्याची शक्यता आहे. तेव्हा असं मुलांचं एकत्रितकरण करणं बरोबर नाही असं मला वाटते. कुलकर्णींनी सांगितलं, हेरमनी जे सांगितलं त्याच्यामध्ये त्या फॅमिलीला काही सपोर्ट देता येईल तर ते मात्र देण्याची गरज आहे, कारण कुपोषण आणि बाकीच्या गोष्टी होण्याची शक्यता आहे. त्या निमित्तानं आपण त्यांच्या संपर्कात राहू शकतो असं मला वाटतं. इतकंच मला सांगायचं होतं. ओके, हॅलो. हा झालं माझं सांगणं, एवढंच सांगायचं होतं. हा ठीक आहे. धन्यवाद, तुम्ही चांगला हे केलं, चांगल्या मुद्द्याची मांडणी केली. मला वाटतं आपण जरा शेवटाकडे येऊया, मुद्दे संपणारे नाही. राजेशजी माझ्यानंतर माझ्या बोलण्यानंतर एक 2 मिनिटांमध्ये समअप करेल, 5 मिनिटांमध्ये समअप करेल. त्याच्या आधी फक्त आणि मग नंतर आपला कार्यक्रम संपेल. त्याच्या अगोदर फक्त मला एवढं सांगायचंय की आदिवासी मुलांच्या शिक्षणाचे फार मूलभूत काही मुद्दे आहेत. त्या मूलभूत शिक्षणाचा आपण ह्या मंचावरती विचार केलेला नाहीये. त्यामुळे आत्ताची जी कोविडमुळे किंवा लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती केवळ त्या परिस्थितीतल्या शिक्षणाचाच आपण विचार करत आहोत. हा विचार करत असताना निवासी शाळा मुळात असाव्यातच का, हा एक मुख्य मुद्दा उपस्थित होतो की पूर्वीच्या काळी गरज होती, पण आताच्या काळात जेव्हा शाळा घराघरापर्यंत पोहोचली आहे अशा परिस्थितीत निवासी शाळा असाव्यात का, आदिवासी शिक्षणाचं कॉन्टेक्स्ट बेस्ड शिक्षण आहे, पाठ्यपुस्तक केंद्रीय शिक्षण आहे, असे अनेक त्यांच्या शिक्षणाबद्दलचे मूलभूत विचार आहेत. तर त्या मुद्द्यांचा आपण आता इथे मला एक मर्यादा फक्त इथे सांगून द्यायची आहे की ह्या प्लॅटफॉर्मवरती त्याचा फक्त आपण विचार करत नाहीये. त्यामुळे हे मुद्दे आपण घेतलेले इथे नाहीयेत. त्या मुद्द्यांचा कदाचित विचार करण्यासाठी वेगळा मंच असेल किंवा एक छोटा गट असू शकतो, अशी वेगळी रचना अत्यावश्यक असेल. त्यामुळे मला वाटतं की बऱ्याच सूचना आता आदिवासी विकास विभागाला यातनं मिळालेल्या असतील असं मी गृहीत धरते. ओव्हर टू राजेश्री. त्याच्यापूर्वी मी सगळ्यांचे आभार मानते. सर्व मला वाटतं शासकीय आश्रमशाळांचे पण लोक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत, स्वयंसेवी संस्थांचे आहेत, काही अभ्यासक आहेत. या सर्वांचे मी आत्ताच आभार मानते. आपण पुन्हा ह्या सगळ्या सूचनांचं आम्ही सगळं संकलन करून आदिवासी विकास विभागाला देणारच आहोत. तुमच्याही जर काही सूचना असतील तर जायच्या अगोदर पुन्हा एकदा मी सांगेन की चॅटबॉक्समध्ये तुम्ही मांडा की ज्याच्यामुळे आम्हाला संकलन करणं सोपं जाईल. ज्यांनी कोणी आपला ईमेल पत्ता आणि आपला परिचय दिला नसेल तर तोही कृपया चॅटबॉक्समध्ये तुम्ही द्या की त्याचंही आमच्याकडे आम्हाला डिरेक्टरी असणं गरजेचं वाटतं. सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. ओव्हर टू राजेश्री. धन्यवाद हेमांगी. थोडक्यात आजचं जे झालं त्याचा मी एक आढावा घेते आजच्या वेबिनारच्या चर्चेचा. आपल्याकडे 3 अधिकारी उपस्थित होते. पैकी अनुराधा ओक मॅडमनी त्यांच्या निवासी शाळांच्या मुख्यतः त्यातले जे चॅलेंजेस आहेत त्याचा एक त्यांनी आढावा घेतला. मुलं स्कॅटर्ड असणं आणि त्यांना ट्रॅक करणं ही त्यातली एक मोठी अडचण आहे हे त्यांनी मांडलं. आणि त्याच्यामुळे आता शाळा सुरू करण्याबाबत आता विभागाचा ठोस विचार हा दिसत नाहीये त्यांच्या, पण ते मुलांचं शिक्षण कसं चालू करता येईल याबाबत विचार करतायत. मला असं वाटतं की आदिवासी विकास विभागाने जे काही आता मुलांपर्यंत ऑफलाईन पद्धतीने पोहोचणं याचा जो विचार केलेला आहे तर त्याबाबतचं एक त्यांच्यापर्यंत हे पोहोचली ती योजना तर त्याचा त्या विचार करू शकतील असं वाटतं मला. दुसरं त्यांच्या बोलण्यामध्ये आणखी या मुलांच्या आरोग्याबाबतचा काय आता विचार केला जातो या संदर्भात त्या गोष्टी आल्या नाही. कदाचित विभागाने त्याचा विचार केला असेल. प्लीज म्यूट युअर माईक. थोडासा माईक चालू आहे. प्लीज म्यूट युअर माईक. तुम्ही कितीतरी आधार सांगितलं पेड करायला
हा नाही रे. पण त्याच्यानंतर पण तुम्ही परत Please mute your mic. पेड केले कोण पुढं बात न करें. डॉक्टर कुलकर्णी सर यांनी एक सविस्तर योजना आदिवासी विकास विभागाची ज्यामध्ये त्यांनी आता लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षणातल्या अडचणी विचारात घेऊन ऑफलाईन प्लीज म्यूट युअर माइक ऍडमिन प्लीज म्यूट करा. I am unable to locate. मित्राजी आप प्लीज इनको म्यूट मांगी जी unable to locate talking. हाँ और एक आवाज है नाही का हार्डवेअर वाला हो त्याला बोलतो तू एक रुपया राहता और एक आवाज है नंबर काय रे आहे का शेव हा आहे का ठीक है बोल रहा ओके. सरांनी ऑफलाईन पद्धतीने मुलांपर्यंत कसं पोहोचता येईल आणि या काळामध्ये एक मिनिमम शिक्षण हे मुलांपर्यंत कसं पोहोचवता येईल याची एक योजना मांडली. त्या संदर्भातले अनेक मुद्दे आणि चर्चा प्रश्न याचीही सविस्तर चर्चा झालेली आहे. सर असं म्हणलेले आहेत की या कार्यपुस्तिका ओपन सोर्स मध्ये उपलब्ध आहेत, तर त्यामुळे त्या आपल्या सगळ्यांनाच बघता येतील. इतर ज्या कोणाला अनुदानित शाळा असतील किंवा इतर विभागांच्या शाळा असतील तर त्यांनाही त्यांचा फायदा घ्यायचा असेल तो नक्कीच घेता येईल. या जोडीनी विभागांनी एकूण आता मुलांपर्यंत काय म्हणजे किमान सोयी सुविधा पोहोचणं, त्या आरोग्याच्या सुविधा असतील किंवा अन्नधान्याच्या असतील त्याबाबतही सरांनी माहिती दिली. या जोडीनीच विभागाचा नुकताच GR आलेला आहे, त्यामुळे शाळा सुरू करण्याच्या संदर्भात ते काही विचार करत आहेत हे अवघड आहेच. पण सरांनी म्हटल्याप्रमाणे स्थानिक परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासन त्या बाबतीतला निर्णय घेऊ शकेल. तोपर्यंत ऑफलाईन पद्धतीने ते शिक्षकांना तिथपर्यंत पोहोचवण्याचा विचार. तरीही मला असं वाटतं की ही एक क्रिएटिव्ह अशा पद्धतीची संकल्पना आहे. अश्विनी सोनावणे मॅडम ज्या शिक्षण विभागाकडनं आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड, तर त्या खूपच उत्स्फूर्तपणे त्यांनी जे शिक्षणातले प्रयोग केलेले आहेत त्याबद्दल बोलल्या आणि त्यांनी फार महत्वाचा म्हणजे भाषे बाबतीतला आदिवासी विद्यार्थ्यांच्या मला असं वाटतं की या संदर्भात आदिवासी विकास विभागानेही काही प्रयत्न केलेले आहेत. याही संदर्भात मला असं वाटतं की शिक्षण विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांनी एकत्रित येऊन या संदर्भातला विचार करणं फार फायद्याचं ठरेल. कारण शिक्षण विभागाने या बाबतीतली काही पावलं ही उचललेली आहे. एक मुद्दा महत्वाचा या निमित्ताने ऐरणीवरती आला तो म्हणजे की शिक्षण कॉन्टेक्स्च्युअल करणं. मुलांच्या इकोसिस्टीम मध्ये असा एक शब्द कुलकर्णी सरांनी वापरलेला होता, तर इकोसिस्टीम मधलं शिक्षण हे मुलांना देणं. तर मला असं वाटतं की मुलांना एका नव्या जगाची खिडकी दाखवतानाच, कारण नक्कीच ती म्युझियम काय म्हणूयात आपण म्युझियम अशा, पण त्यांना नव्या जगाची खिडकी दाखवतानाच जो एक विचार फार काळापासून मागे पडलेला होता तो म्हणजे की आदिवासी मुलांचा संदर्भ लक्षात घेणं. आणि सरांनी सुरुवातीला जे आदिवासी समाजाचे क्रायटेरिया सांगितले तर त्यात एक मागासलेपण हा जो एक त्यांच्यावरती बसलेला शिक्का आहे. समृद्ध संस्कृती या मुलांची आहे आणि ती या निमित्ताने आता आदिवासी विकास विभाग हा विचारात घेतोय ही फारच स्वागतार्ह गोष्ट आहे असं वाटतं. आणि फक्त ते करत असतानाच या दोन्हीचा एक समन्वय साधणं, त्या अशा पद्धतीचं पाऊल हे उचलावं लागतं दिसतं आहे. पण मला वाटतं की ही एकूणच चर्चा ही खूप फ्रुटफुल झाली आणि यातनं अतिशय महत्वाचे मुद्दे हे विशेषतः आदिवासी समाजाच्या आदिवासी मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीतले हे पुढे आले. त्याच वेळेस असं दिसतंय की अनेक प्रश्न अजून त्याच्यावरती जास्त चर्चा करायला पाहिजे, जसं की निवासी शाळांचं एकूणच मॉडेल. हा एक मुद्दा असा आहे की ज्याच्यावरती अजून कदाचित आपल्याला पुढे जाऊन चर्चा करावी लागेल. तर नक्कीच RT फोरम हा विचार भविष्यामध्ये करेल असं मला वाटतं. माननीय आयुक्त सरांचं अनुराधा ओक मॅडम इथे नाहीये, त्यांचं अश्विनी सोनावणे मॅडम आणि इथे उपस्थित असलेले सगळे मान्यवर
ते आज या चर्चेला उपस्थित राहिले आणि त्यांनी त्यात भर घातली. या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. मीटिंग संपली असं मी जाहीर करते. कुलकर्णी सर, सोनवणे मॅडम, अनुराधा ओक मॅडम या सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्व उपस्थितांचे मनपूर्वक